देवाचं गौरव करण्याचं सामर्थ्य प्रभूने आपल्याला दिले. हालेलुया, हालेलुया. फक्त आनंदातच येशू येशू नाही, तर दुःखामध्ये पण येशू म्हणजे आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. समस्येमध्ये पण त्याला गौरव देता आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अशा पद्धतीने आपलं हृदय आपण तयार करायचंय. हालेलुया. कारण देव शोधत आहे की दुःखामध्ये माझी आठवण करणारा किती आहे आणि आनंदामध्ये माझी आठवण करणारे किती आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जे हर प्रसंगामध्ये त्याचे गौरव करतात, देव त्याच्यावर जास्त सामर्थ्य और वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वो तेरा ही है. यहोवा राज्य तेरा है और तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा है, और तू सबों के ऊपर प्रभुता करता है. सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में, और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में. इसलिए अब है हमारे परमेश्वर, हम तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं. प्रभु हमसे बात कर, तेरे वचन को और आमीन में मैं स्वीकारता हूं. आमीन. परमेश्वर पिता धन्यवाद देते हैं पिता, तेरे वचन को प्रभु जी और आमीन में हम स्वीकारते हैं. प्रभु तेरा वचन जैसे कहता है कुरिन्थियों की पत्री में पिता कि तेरे वचन कितने भी हो, लेकिन प्रभु जी उसमें हाँ और आमीन है पिता. हमारे लिए प्रभु जी तेरी योजनाएं महान है प्रभु जी, हमारे लिए तेरे संकल्प महान है पिता. और प्रभु जी तू हमारे जीवन में उसे पूरा करना चाहता है प्रभु जी. उन प्रभु जी संकल्प को और प्रभु जी उस योजनाओं को प्रभु पिता हमारे जीवन में आज हम स्वीकारते हैं पिता. और प्रभु जी हाँ और आमीन में प्रभु जी हम ये प्रभु जी घोषणा करते कि हमारे जीवन में प्रभु की योजना पूरी होनी जा रही है. यीशु के नाम से प्रभु जी हम उसकी योजना में जा रहे हैं पिता, और उसकी योजना के द्वारा हम आशीषित होने जा रहे हैं. यीशु के नाम से प्रभु जी हर एक व्यक्ति प्रभु जी, कोई भी व्यक्ति यहाँ से खाली हाथ नहीं जाएगा प्रभु, और तेरी योजना को समझ के यहाँ से जाएगा प्रभु. तेरी महान सामर्थ्य को, तेरे संकल्प को अपने जीवन में प्रकट होता देखता हुआ जाएगा प्रभु. ऐसा होने दे. हमारी प्रार्थनाओं को सुन रहे धन्यवाद देते, तेरी स्तुति और महिमा करते हैं प्रभु. सरादर और महिमा हम तुझे देते हैं यीशु के नाम से मांगते हैं. आमीन. प्रेज़ द लॉर्ड. मैं सुधारक करने का पहले पत्र मेरे साथ खोलेंगे पहली कुरिन्थियों की किताब और ये पहला अध्याय, इसका पहला अध्याय क्षमा करो, दूसरा दूसरी कुरिन्थियों की किताब उसका पहला अध्याय और त्याचा पहिला अध्याय आणि 17 पासून वाचनाला पुढे. इसकी पहली अध्याय के 17वीं आयत से लेकर आगे पढ़ेंगे. सतरा पासून मी वाचतो तुमच्यासाठी. तर असा बेत असता मी चंचलपणा केला काय, अथवा मला होय होय नाही नाही अशी धरसोड करता यावी म्हणून जे मी योजितो ते देव स्वभावाप्रमाणे योजितो काय. देव विश्वसनीय आहे आणि आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे होय नाही असे नाही, कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याची घोषणा आम्हाकडून म्हणजे मी सिल्वान व तिमोथी याच्याकडून तुम्हामध्ये झाली ती होय नाही अशी नव्हती, तर त्याच्या ठायी होय अशीच होती. देवाची वचने कितीही असो त्याच्या ठायी होय हे आहे, म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. जो आम्हाला अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्ताच्या ठायी सुस्थित करीत आहे तो देव आहे. त्याने आम्हाला मुद्रांकित केले व आमच्या अंतःकरणात आपला आत्मा हा विसार दिला. देवाला साक्षी ठेवून मी आपल्या जीवाची शपथ घेऊन मी करितास हे रहित केले, या तुमची गई केली. दूसरी कुरिन्थियों की किताब पहला अध्याय उसकी 17वीं आयत से लेकर 23 तक हम लोग पढ़ेंगे. इसलिए मैंने जो यही इच्छा की थी, तो क्या मैं चंचलता दिखाई, या जो करना चाहता हूँ क्या शरीर के अनुसार करना चाहता हूँ कि मैं बात में हाँ हाँ भी करूँ और नहीं नहीं भी करूँ. परमेश्वर सच्चा गवाह है कि हमारे उस वचन में जो उसने कहा हाँ और नहीं दोनों नहीं पाए जाते, क्योंकि परमेश्वर का पुत्र यीशु मसीह जिसका हमारे द्वारा अर्थात मेरे और सिलवानुस और तीमुथियुस के द्वारा तुम्हारे बीच में प्रचार हुआ, उसने हाँ और नहीं दोनों नहीं थे, परंतु उसमें हाँ ही हाँ हुई, क्योंकि
सब उसी में हाँ के साथ है, इसलिए उसके द्वारा आमीन भी हुई कि हमारे द्वारा परमेश्वर की महिमा हो। और जो हमें तुम्हारे साथ मसीह में दृढ़ करता है और जिसने हमारा अभिषेक किया वही परमेश्वर है, जिसने हम पर छाप भी कर दी है और बयाने में आत्मा को हमारे मनों में दिया। 23 आयत, मैंने परमेश्वर को गवाह करके कहता हूँ कि मैं अब तक कुरिन्थियुस में इसलिए नहीं आया कि मुझे तुम पर तरस आता था। यिर्मयाचा 29वा अध्याय आणि 11 वचन तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेलं वचन आहे। परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही, ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत। यिर्मयाह नबी की किताब उसका 29वां अध्याय उसकी पहली आयत को पढ़ेंगे। अब क्षमा कीजिए, उसकी 11वीं आयत को हम लोग पढ़ेंगे। क्योंकि यहोवा की यह वाणी की जो कल्पनाएं मैं तुम्हारे विषय में करता हूँ उनमें जानता हूँ वे हानि की नहीं वरन कुशल की ही है और अंत में तुम्हारी आशा पूरी करेगी। प्रेज द लॉर्ड, प्रभु के नाम की स्तुति। हालेलुया, हालेलुया। देवासोबत कशा प्रकारे आपण जगत आहोत किंवा जगलं पाहिजे या गोष्टीविषयी आपण शिकतो। प्रभु के साथ हम कैसे जी रहे थे, कैसे हमें जीना है, इस विषय के बारे में हम लोग सीख रहे हैं। बऱ्याच वेळेस होतं काय की आपण खूप वेळेस या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही की देवासोबत आपण जीवन जगत आहोत। कई बार हम एक चीज की ओर ध्यान नहीं देते कि परमेश्वर के साथ हमारा जीवन कैसे हम बिता। दोन गोष्टी 3 संदेश मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितले। इसके पहले मैंने 3 संदेशों के द्वारा आपको बताया देवासाठी आपलं हृदय कसं असायला हवं, परमेश्वर के प्रति हमारा हृदय कैसे होना चाहिए, आणि देवासाठी आपलं शरीर जे आहे ते हृदय जे आहे ते राजस्थान आहे। परमेश्वर के लिए हमारा हृदय एक सिंहासन के समान है आणि देवासाठी आपलं हृदय किती इम्पॉर्टंट आहे, किती महत्त्वाचं आहे, या गोष्टी आपण शिकलो। परमेश्वर के लिए हमारा हृदय कितना जरूरी है भी हमने सीखा। लक्षात घ्या, याबरोबर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाचा जो उद्देश आहे तो उद्देश माहिती असायला हवा। ये इस बात पर हम ध्यान दें कि हमारे लिए परमेश्वर का जो उद्देश्य है हमारे जीवन के लिए वो हम सबको मालूम होना जरूरी है। कारण बरेच जण आपण उद्देशाविना जीवन जगत आहोत, क्योंकि कई बार हम लोग उद्देश्य के बिना वाला जीवन जी रहे हैं। जसं मागील आठवड्यामध्ये मी ज्यावेळेस सांगत होतो त्यावेळेस मी शेवटी या गोष्टीने संपवलं होतं की आपण कोणत्या कारणासाठी या जगात आहोत या गोष्टीचा आपण विचार करायला हवा। पिछली बार जब मैंने अपने संदेश को खत्म किया तो मैंने ये बात कह के खत्म किया था कि जिस कारणवश हम लोग इस धरती पर आए हैं वो हमें ढूंढना जरूरी है। कारण बऱ्याच वेळेस आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही की मी या पृथ्वीवर कशासाठी आहे। कई बार इस बात पर ध्यान नहीं देते कि इस धरती पर हम क्यों हैं। बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी जास्त दिवस जगलो पाहिजे पृथ्वीवर। कई सारे लोगों को लगता है इस धरती पर हम ज्यादा दिन जिए, पण लक्षात घ्या, जे जास्त दिवस जगले ते जास्त काही मोठं काम करून जगले असं प्रत्येकाच्याच बाबतीत होतं असं नाही। इस बात पे भी ध्यान दें कि जिन लोगों ने बहुत बड़ी आयु जी इसका मतलब ये नहीं कि उन्होंने बहुत बड़े बड़े कार्य किए हैं। जास्त दिवस जगणं महत्वाचं नाही, उद्देशासोबत जगणं जास्त महत्वाचं। ज्यादा दिन जीना जरूरी लेकिन उद्देश्य के साथ जीना जरूरी है। बाजूला सगळा उद्देश असणं महत्वाचं आहे। अपने पड़ोसी से अपने का उद्देश्य होना, तुझ्या जीवनाला उद्देश असणं महत्वाचं आहे। आपके जीवन का उद्देश्य होना जरूरी है। कारण उद्देशाविना केवळ जगणं या जगण्याला काहीही अर्थ नाही। उद्देश्य के बिना जीना उस जीने का कोई मतलब नहीं। बायबलमध्ये एक मनुष्य आहे की जो उद्देशाविना जगला, पवित्र शास्त्र में एक ऐसा व्यक्ति है जिसका जीवन उद्देश्य आणि आजपर्यंत जगामध्ये सर्वात जास्त जगलेला व्यक्ती त्याचं नाव आहे मथुशेलह। आज तक वो धरती पर सबसे ज्यादा जिया हुआ व्यक्ति है। आणि बायबलमध्ये त्याचं नाव उल्लेख आहे उत्पत्तीचं पुस्तक 5वां अध्याय आणि 27व्या वचनामध्ये। उत्पत्ति की किताब 5:27 में उसके बारे में लिखा है। आणि त्या ठिकाणी असलेले मथुशेलहाचे एकंदर आयुष्य 69 वर्षाचे झाले, मग तो मरण पावला। उत्पत्ति 5:27 में लिखा है, इस प्रकार मथुशेलह की कुल आयु 969 वर्ष की हुई, तत्पश्चात वह मर गया। आणि त्याच्यापूर्वी जर 22वं वचन वाचलं तर मथुशेलह झाल्यावर हनोक 300 वर्ष देवाबरोबर चालला, मग त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या। 22वीं आयत में लिखा है, मथुशेलह के जन्म के पश्चात हनोक 300 वर्ष तक परमेश्वर के साथ चलता रहा और उसके और भी बेटे और बेटियां। आणि हनोक जो आहे तो 24वं वचन, हनोक देवाबरोबर चालला कारण त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले। 24वें आयत में लिखा है, हनोक परमेश्वर के साथ चलता था, फिर वह लोप हो गया क्योंकि परमेश्वर ने उसे उठा लिया। 22 पासून 27 पर्यंत तुम्हाला दोघांचं बाप लेकांचं जीवन पाहायला मिळेल। 22 से 27 हम देखेंगे पिता और पुत्र के जीवन के बारे में लिखा है। एक व्यक्ती 365 वर्ष जगला, एक व्यक्ति 365 साल जिया, त्याचं नाव आहे हनोक। उनका नाम था आणि हनोक। दुसरा व्यक्ती आहे तो 969 वर्ष जगला, दूसरा व्यक्ति जो 969 साल जिया था, त्याचं नाव आहे मथुशेलह। उनका नाम है मथुशेलह। आणि एक जो व्यक्ती आहे तो देवाबरोबर चालला असं बायबल सांगतं आपल्याला। पवित्र शास्त्र में लिखा है, एक व्यक्ति परमेश्वर के साथ चला था आणि दुसरा व्यक्ती फक्त जगला असं
असं सांगितलं. और दूसरे व्यक्ति के बारे में लिखा है कि वो सिर्फ जिया. बऱ्याच लोकांचं जीवन जे आहे ते मधुशरासारखं झालेलं आहे. कई सारे लोगों का जीवन मधुशैली की तरह है. त्यांना केवळ जगायचंय. उन्हें सिर्फ जीना है. कोणत्याही त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा उद्देश त्यांच्या जीवनात उरलेला उनके नाहीये. जीवन में कोई उद्देश्य बचा नहीं है. तुम्ही किती दिवस जगता हे महत्वाचं नाहीये, आप कितने दिन जीते ये पण जरूरी तुम्ही नहीं है. किती इफेक्टिव्ह किंवा किती उद्देशासहित जगता हे जास्त महत्वाचं आप आहे. कितने उद्देश्य के साथ एक प्रभाव के साथ जीते ये जरूरी है. कारण बऱ्याच लोकांना केवळ जगायचं आहे म्हणून ते जीवन जगताय. कई सारे लोगों को जीना इसलिए वो जीते. चला आलं जगामध्ये मी आलो आणि मी जगणार आहे केवळ, बस बाकी काही उद्देश नाही. संसार में आए बस जीना, उनके जीवन में कोई मी उद्देश्य आलो, मला जन्माला घातलेलं आहे, मी विशिष्ट समाजात विशिष्ट जातीमध्ये जन्माला आलो, बस इतकंच आहे माझ्यासाठी. मैं किसी जात किसी समाज के किसी पंथ में जन्मा हूँ, बस उनके लिए उतना ही. मी एका देशामध्ये जन्माला आलो, बस मला राहायचंय, खाया प्यायचंय, कामधंदा करायचंय, पैसे साठवायचे, मला माझी फॅमिली जगवायची, बस याच्या पलीकडे माझा काही उद्देश नाहीये. किसी देश में मैंने जन्म लिया, मैं खाऊंगा पीऊंगा, मेहनत करूंगा, मेरे परिवार को खिलाऊंगा, बस उनके जीवन में यही उद्देश्य है. पण लक्षात घ्या, परमेश्वर तुमच्या प्रत्येकाच्या जीवनाला एक उद्देश देऊ इच्छितो. लेकिन आप इस बात पे ध्यान दें कि परमेश्वर आप सबके जीवन में कोई उद्देश्य देना चाहते हैं. आपण प्रत्येक जण या जगामध्ये विशेष उद्देशाने जन्माला आलेला आहोत. हम हर एक इस धरती पर किसी उद्देश्य के साथ जन्म पाए. आपण कोणीही अशाच प्रकारे देवाने काहीतरी पृथ्वीवरती लोकसंख्या वाढवायची म्हणून पाठवलेलं नाही. परमेश्वर ने हम सबको सिर्फ गिनती बढ़ाने के लिए इस धरती पर नहीं भेजा. लोकसंख्या वाढवण्यासाठी फक्त पाठवा असं यासाठी देवाने आपल्याला पाठवलेलं नाहीये. सिर्फ लोगों की गिनती बढ़ाने के लिए परमेश्वर ने हमें इस धरती पर स्वर्गातून तुम्हाला मला पाठवलं गेलं, तुमचा माझा आणि आत्मा. स्वर्ग से आपके और मेरी आत्मा परमेश्वर आणि ने. जर तुम्हाला मला स्वर्गातून या पृथ्वीवरती देवाने पाठवले तर विशेष उद्देश देऊन पाठवलेले. अगर परमेश्वर ने स्वर्ग से आपको मुझे भेजा इस धरती पर, तो उन्होंने कुछ उद्देश्य के साथ भेजा. तर बऱ्याच वेळेस आपण हा उद्देश जगातल्या जीवन जगण्याच्या लढाईमध्ये आपण विसरून जातो. कई बार इस दुनिया की भागदौड़ में अपने जीवन का उद्देश्य हम कहीं ना कहीं आपल्याला केवळ असं वाटतं की मी मित्र जमवण्यासाठी जन्माला आलोय. हमें लगता है कि दोस्तों को दोस्त बनाने के लिए मैं इस धरती पर. काही लोकांना असं वाटतं मी जेवण करण्यासाठी पृथ्वीवरती आहे. कई सारे लोग लगता है खाने के लिए इस धरती पर हूँ मैं. काही लोकांना असं वाटतं मी फिरण्यासाठी, फक्त वेगवेगळी चांगली ठिकाणं पाहण्यासाठीच मी पृथ्वीवरती आहे. कई सारे लोगों को लगता है दुनिया के अलग अलग जगह देखने के लिए मैं इस धरती पर. मोबाईल वापरण्यासाठी, इंटरनेटचा वापर करण्यासाठीच मी पृथ्वीवर आहे. मोबाइल इंटरनेट का इस्तेमाल करने के लिए इस धरती पर. पण या सगळ्या उद्देशासाठी, या सगळ्या गोष्टीसाठी आपण पृथ्वीवर नाही. सारी चीजों में हम धरती पर नहीं. या सगळ्या गोष्टी तुम्ही आणि मी आपल्या जीवनाच्या पाठीमागे लावून घेतलेल्या गोष्टी. सारी चीजों को हमने अपने जीवन के साथ में जोड़ दिया है. बायबल आपल्याला त्या गोष्टीविषयी स्पष्टपणे ह्या गोष्टी शिकवतं. पवित्र शास्त्र बहुत स्पष्ट रीति से इन चीजों हनोक देवाबरोबर चालला असं बायबल सांगतं. पवित्र शास्त्र में लिखता है कि हम परमेश्वर के साथ चले थे. केवळ त्या काळामध्ये 365 वर्ष जगणं म्हणजे सर्वात कमी आयुष्य तो जगला होता. उस समय में 365 साल जीना मतलब भी बहुत कम आयु जीना इस तरह से. जसं प्रभू येशू ख्रिस्त फक्त 33.5 वर्ष पृथ्वीवरती होता. जैसे यीशु मसीह सिर्फ 33.5 साल ही इस धरती पर. त्या काळामध्ये सुद्धा खूप माणसाचं आयुष्य खूप मोठं असायचं. उस समय में भी परमेश्वर की जो इंसानों की जो आयु थी वो बहुत लंबी होती पण थी. 33.5 वर्षामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण जगाला हलवणारी गोष्ट केली. लेकिन उस 33.5 साल में भी यीशु मसीह ने पूरी धरती को हिलाने वाली चीजें. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, ज्या वेळेस एखादा मनुष्य खूप 100 आणि 200 वर्ष जगतो त्यावेळेस त्याचं खूप गुणगान गायलं जातं की एवढं वर्ष तो जगला म्हणून. कई बार ऐसे होते कोई इंसान 100-200 साल जीता है तो उसके हम बहुत बड़ाई मारते हैं, उसके बारे में बहुत बहुत बड़ी बात. आता सुद्धा जगामध्ये जास्त काळ जिवंत असणाऱ्या माणसाचं जास्त कौतुक केलं जाते. धरती पर जो इंसान बहुत ज्यादा साल तक जीता है तो उसको हम लोग अच्छी बातें बोलते हैं. तुम्ही जास्त काळ जगावं या विरोधात मी नाही, लक्षात घ्या. आप ज्यादा जी इसके विरोध में मैं नहीं हूँ. पण तुम्ही जितकं पण जगताय तुमच्या जीवनाला उद्देश असला पाहिजे. लेकिन जितना आप जिएंगे आपके जीवन को उद्देश्य होना जरूरी है. तुमचा आयुष्य किती आहे हे महत्वाचं नाहीये. आपके ऊपर कितना विषय है ये जरूरी नहीं है. कारण तुमचं बऱ्याच वेळेस लोकांचं जीवन काय होतं, त्यांना असं वाटतं की प्रभू येशू 33.5 वर्ष जगला आणि मग माझं पण आयुष्य जास्त असायला हवं की मी जास्त काही करू शकेन. लोगों को लगता है यीशु मसीह का जो आयुमान था वो सिर्फ 33.5 था, लेकिन मुझे और ज्यादा जीवन मिलना चाहिए. पण लक्षात घ्या, तशा प्रकारे होणार नाहीये. इस रीति से नहीं होगा. पण प्रभू येशू ख्रिस्ताला केवळ 33.5 दिले होते. त्याला माहिती होतं की जे मला जगायचं आहे, म्हणजे जे मला उद्देशाने मला बोलवले तो उद्देश एवढ्या वर्षामध्ये सुद्धा मी पूर्ण करू शकतो. यीशु मसीह जानते थे कि 33.5 साल बहुत कम समय, लेकिन उस समय में उनको जो उद्देश्य दिया गया था वो पूरा होगा ये जानते थे. कारण 30 वर्ष तर त्यानं त्याच्या आई वडिलांच्या घरामध्ये राहिलेले होते. 30 साल तो अपने माता पिता के घर में थे. केवळ 3.5 वर्षच प्रभू येशू ख्रिस्ताला त्याची सेवा आणि त्याचं काम पूर्ण करण्यासाठी दिली गेली होती. यीशु मसीह को सिर्फ 3.5 साल दिए गए थे उनकी सेवा और उनका कार्य पूरा करने के. आणि मग त्या 3.5 वर्षामध्येच प्रभू येशू ख्रिस्तानं
देवाचा जो उद्देश या जगामध्ये त्याला पाठवण्याचा जो तो उद्देश पूर्ण केला होता. 3.5 सालों में ही यीशु मसीह ने परमेश्वर ने जिस कारणवश उन्हें धरती पर भेजा था उस उद्देश्य को पूरा किया. म्हणून तुम्ही या जीवनामध्ये जगत असताना उद्देशाविषयी किंवा आपल्या जीवनाच्या उद्देशाविषयी ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस ही गोष्ट लक्षात ठेवा, मला केवळ जगायचं नाही तर उद्देशासहित जगायचं. जब आप धरती पर जी रहे तो आपको इस बात का ध्यान देना जरूरी है कि आपको सिर्फ जीना नहीं लेकिन उस उद्देश्य जो आपके लिए दिया उसके साथ जीना जरूरी है. कारण जर उद्देश नसेल तर तुमचं जीवन मित्रांच्या मध्ये पार्ट्या करण्यामध्ये निघून जाईल, मोबाईल वापरण्यात निघून जाईल, वेगवेगळ्या प्रकारच्या पैसा कमवण्यामध्ये साठवण्यामध्ये निघून जाईल. लेकिन अगर आपकी जीवन में उद्देश्य नहीं तो आपका समय सिर्फ दोस्तों के साथ पार्टी बनाने में, पैसा कमाने में, उसे उड़ाने में चला जाएगा. कारण बऱ्याच वेळेस तशा प्रकारे त्यांच्या अनेकांच्या जीवनामध्ये असं होताना दिसतं जगामध्ये. कई बार संसार में ऐसी चीजों को घटते हुए हम देखते हैं. आणि म्हणून तुमच्या जीवनाला उद्देश असायलाच हवा. इसलिए आपके जीवन को उद्देश्य होना जरूरी है. कारण जर तो नसेल तर आजच तो प्राप्त करून जा. अगर वो नहीं होगा तो आज उसे प्राप्त करें. कारण आपण बऱ्याच वेळेस आपल्या जीवनाकडे इतक्या गांभीर्याने लक्ष देत नाहीये. कई बार हम अपने जीवन के प्रति इतने गंभीरता से नहीं देखते. 2025 आता सुरू झालं होतं, आता आपण मे महिन्यात जून महिन्याच्या पहिल्या तारखेमध्ये आहोत. 2025 शुरू हुआ और अभी 5 महीने खत्म भी हो गए. जून में के पहले महीने 6वें महीने में हमने प्रवेश कर लिया. बघता बघता डिसेंबर येईल, 2026 येईल. देखते देखते डिसेंबर आएगा, 2026 भी आ जाएगा. परमेश्वराने काळाचं साक्षेप केलेलं आहे. सध्या काळाचं साक्षेप म्हणजे काळाला छोटं केलेलं आहे. परमेश्वर ने समय को बहुत सीमित कर दिया है. परमेश्वराने त्याला सीमित केलेलं आहे की मनुष्याला भरपूर काही, जो मनुष्य पापामध्ये जीवन जगत आहे त्याला भरपूर काही करता येऊ नये. परमेश्वर ने समय को इसलिए सीमित किया कि इंसान जो बहुत पाप में जी रहा है उसे बहुत ज्यादा उस पाप में और जाने की जरूरत ना हो. देवाच्या लोकांसाठी मात्र तसं परमेश्वर इच्छा बाळगत नाही. लेकिन परमेश्वर के लोगों के लिए परमेश्वर ऐसी इच्छा नहीं रखते. देवाच्या लोकांसाठी परमेश्वरानं हे जे आपण म्हणतो ना वेळेचं जे वेगवेगळ्या प्रकारचे घटक तयार केले गेले. परमेश्वर ने अपने लोगों के लिए समय के अलग अलग घटक ऐसे अलग अलग चरण तैयार किए. मनुष्याला तेवढी बुद्धी दिली की वेळेची विभागणी केली जावी. परमेश्वर ने इंसान को ऐसी बुद्धि दी कि वो अपने समय को अलग अलग रीति से तैयार. जैसे वर्षाचे महिने बनवले परमेश्वराने, जैसे साल के महीने बनाए हैं, देवाने दिलेलं ज्ञान आहे ते. परमेश्वर ने दिया हुआ ये ज्ञान. आणि महिन्यांचे आठवडे केले गेलेले. महीनों में उन्होंने सप्ताह भी बनाए. आठवड्याचे 24 तास, प्रत्येक 24 तास केले गेलेले. सप्ताह में हर दिन के 24 घंटे भी दिए. 24 तासातून 1 तास केले गेलेले. 24 घंटों में से 1 घंटा किया है. एका तासातून परत 60 मिनिट केले. 1 घंटे में फिर से 60 मिनट भी आणि बनाए. 60 मिनिटातून परत 60 सेकंद केले. 60 मिनट में से फिर से 60 सेकंड भी उन्होंने बनाए हैं. लक्षात घ्या, तुम्ही असं जगलं पाहिजे प्रभूसाठी विशेष उद्देशानं की 1 वर्ष नाही तर तुम्ही 5 वर्ष जगताय. आपको परमेश्वर के उद्देश्य के साथ इसलिए जीना है कि आप 1 साल नहीं 5 साल जी रहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्वतःला आठवण करून दिली की तू या जगामध्ये कशासाठी आहे. सुबह सुबह उठ के आपको इस बात को अपने आप को याद आना कि इस धरती पर आप किस लिए है. मला माहिती आहे सिस्टर्स लोकांना चपाती बनवायची आहे, त्यांना चपातीचं पीठ मळायचं आहे. मुझे मालूम है लोगों को आटा बेलना होता है, रोटियां बनानी होती है, रात्री जेवणाची भांडी घासायची, रात के जो बर्तन बचे हैं उनको साफ करना है. आणि ब्रदर्स लोकांना सकाळी लवकर उठून डबा घेऊन कामाला जायचं आहे. भाई लोगों को अपना टिफिन लेके जल्दी से कार्य पे जाना याच्यावर है. काहीतरी पैसे येणार आहेत, आज मला कसल्याही परिस्थितीत घेतलेच पाहिजे याची चिंता आहे ब्रदर्स लोकांना. से पैसे आना है तो उससे भी लेके लोग इस बात की भाइयों को चिंता है. पण तुम्हाला सांगू दे मला की तुम्ही भांडी घासण्यासाठी, चपाती बनवण्यासाठी आणि तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही डबा बांधून कामाला जाण्यासाठी केवळ या पृथ्वीवर नाही. मैं आपको बताना चाहता हूँ कि सिर्फ रोटियां बनाने के लिए, खाना बनाने के, भाई लोगों को खाना ले जाने के लिए, कार्य करने के लिए, सिर्फ इस चीज के लिए आप इस रोज सकाळी तुम्ही स्वतःला आठवण करून दिली पाहिजे की तू या पृथ्वीवर कशासाठी आहेस. हर दिन आपको अपने आप को याद कराना है धरती पर आप तुला विभागून देणे गेलेलं आहे. विभागून महिन्यातले प्रत्येक वर्षातले प्रत्येक महिने तास जसं मी सांगितलं तुम्हाला तशा प्रकारे आपल्याला विभागून दिले की त्याचा योग्य वापर करून आपण देवाच्या उद्देशाने जगावं. आपको जैसे मैंने बताया था साल, महीने, दिन, घंटे जिस तरह से उसके अलग तरह से बांटा है वैसे ही आपको भी जीवन में आपको उन चीजों को अलग अलग बांट के आपको दिया है. परमेश्वराने हे पाठ यासाठी करून ठेवले की तुम्हाला ते व्यवस्थित विशेष उद्देशाने जगता यावे. परमेश्वर ने इसलिए इन चीजों को बनाया था कि हर एक आपको उद्देश्य, उसको उद्देश्य को लेकर आप इन चीजों का ध्यान रखें. पण खूप कमी लोक आहेत की जे या सगळ्या गोष्टीचा वापर करतात योग्य प्रकारे. लेकिन बहुत कम लोग हैं इन सारी चीजों का इस्तेमाल अच्छे से करते हैं. या 5 महिन्यामध्ये प्रभूसाठी, प्रभूच्या उद्देशाने तुम्ही काय केले स्वतःला आठवण करून सांगा. इन 5 महीनों में प्रभु के लिए, प्रभु के कार्य के लिए आपने क्या किया, आप अपने आप को याद दिलाइए. तुम्ही किती वेळ प्रार्थनेमध्ये घालवला, कितना समय आपने दुआओं में बिताया है. या महिन्यातले किती आठवडे तुम्ही देवाच्या सानिध्यात बसले. इन महीनों में कितने सप्ताह परमेश्वर के साथ रहे. किती तुम्ही उपवासामध्ये दिवस घालवले. कितना समय आपने उपवास में दिया. किती आज्ञा पाळण्यासाठी तुम्ही काटेकोरपणे ह्या 5 महिन्याच्या मध्ये अगदी प्रामाणिक होते. आप इन 5 महीनों में
इतनी सारी आज्ञाओं को अपने पूर्ण रीति से पूरा किया है। आत्मिक जीवनाच्या बाबतीत तुमची किती वाढ झाली, किती उंचीपर्यंत तुम्ही गेले. आत्मिक जीवन में आपकी कितनी उन्नति हुई, किस स्तर तक आप पहुंच गए. अजून 7 महिने तुमच्या जवळ आहेत. अभी 7 महीने आपके पास है. पण या 7 महिन्यामध्ये तुम्ही असं जगलं पाहिजे की या 5 महिन्याचा सगळा बॅकलॉग भरून निघाला पाहिजे. 7 महीने आप इस तरह से हालेलुया. जो काम रहा वो पूरी कमी घटी पूरी हो जाए. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर ते भरून काढू इच्छितो. लक्षात घ्या, क्योंकि परमेश्वर उसे पूरा करना है. परमेश्वराजवळ आरंभ म्हणजे सुरुवात आहे आणि शेवट पण तोच आहे. परमेश्वर के पास शुरुआत और अंत भी वही है. जर तुम्हाला असं वाटतं की माझं जीवन संपलं आता इथून पुढे काय उद्देश मिळणार मला, अगर आपको ऐसा लगता है मेरा जीवन खत्म हो गया, इसके बाद मुझे क्या उद्देश्य मिलेगा? उद्देशाविषयी तरुणांनी विचार करायचा असतो. ये उद्देश्य के बारे में तो जवान लोगों को उसके बारे में सोचना आणि है. माझ्या वयाच्या लोकांनी विचार करायची काय गरज आहे. आता माझं वय 50 आहे समजा, काही लोकांचं 50 वय आहे, तर तुम्ही विचार करत असाल माझ्या या 50 वयात मी काय विचार करणार उद्देश. 50 साल उम्र की तो आपको ऐसा लगता होगा कि इस उम्र में मैं उद्देश्य के बारे में क्यों सोचूं. पण परमेश्वर इच्छा बाळगतो की मी सुरुवात आहे, तुझ्या जीवनाची सुरुवात आजपासून. परमेश्वर कहते हैं कि मैं शुरुआत और तुम्हारे जीवन की जो शुरुआत है मैं अभी कर रहा हूँ. कारण जिथं शेवट झालाय तिथून पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याची देवाचं सामर्थ्य आहे. लेकिन यहाँ पर अंत और वही से नए सिरे से शुरुआत करने का सामर्थ्य परमेश्वर के पास. तुम्हाला असं वाटतं की इथं संपलं, इथून उद्देश नाही, तर तिथं सुद्धा देव तुम्हाला उद्देश देईल. जहाँ आपको लगता है कि यहाँ पर सब कुछ खत्म हो गया, वहाँ पर परमेश्वर आपको एक नया उद्देश्य देगा. आजपर्यंत मी काय करू शकलोय देवा तुझ्यासाठी, किंवा माझ्या मी ज्या उद्देशाने ह्या जगात आलो होतो ते मला करताच आलं नाही आजपर्यंत. आज तक प्रभु मैंने वो नहीं कर पाया जो उद्देश्य आपने मुझे दिया था, उसे मैं पूरा नहीं कर पाया. पण आजपासून मात्र देव तुम्हाला खात्री देतो की आजपासून तेच करायला सुरुवात करेल तुमच्याद्वारे. परमेश्वर आज आपको इस बात को निश्चित करना चाहते हैं कि आज से उस चीज के लिए शुरुआत कर आपके द्वारों से पूरा. हालेलुया. कारण सुरुवात परमेश्वर आहे. क्योंकि शुरुआत परमेश्वर. अल्फा आणि ओमेगा कोण आहे? अल्फा ओमेगा कौन है? देव आहे. हालेलुया. हालेलुया. आणि जर देव असं म्हणतो की मी सुरुवात आहे, तर तुमच्याद्वारे तो सुरुवात करू. परमेश्वर कहते हैं कि मैं शुरुआत हूँ, आपके द्वारा वो शुरुआत कर. तुम्हाला ते समजलं पाहिजे की मी विशेष उद्देश नाही. लेकिन आपको समझना है कि आपको किसी उद्देश्य के लिए आप यहाँ पर हो. मी काम करण्यासाठी आणि कष्ट करून केवळ पैसा साधण्यासाठी पृथ्वीवर नाही. मैं कार्य करने के लिए सिर्फ मेहनत करने के लिए इस धरती पर नहीं हूँ. पण बरेच लोक आज अडकलेले त्या जगातल्या सगळ्या खोट्यापणामध्ये. कई सारे लोग इस धरती के झूठे उस चीजों में फंसे हुए. आणि मग तुम्हाला कुठलीही उद्देश, जर तुम्हाला उद्देश सापडलाच आज, तर तुम्हाला त्या उद्देशाकडे घेऊन जाणारी कोणतीही गोष्ट असेल ती तुम्हाला काटेकोरपणे त्याचं पालन केलं पाहिजे. अगर आज आपको अपने जीवन का उद्देश्य पता चला है तो उसकी ओर जाने के लिए हर चीज है उसका आपको अच्छे से उसका पालन करना. बायबल तुम्हाला त्या उद्देश पूर्ण करण्यासाठी मदत करेल. पवित्र शास्त्र उस उद्देश्य पूर्ण के लिए आपकी मदद करेगा. शास्त्र तुम्हाला त्या उद्देश पूर्ण करण्यासाठी मदत करेल. से उस उद्देश्य को पूरा करने के लिए आपकी मदद. देवाचा सेवक तुम्हाला उद्देश पूर्ण करण्यासाठी मदत करेल. परमेश्वर के दास आपका उद्देश्य पूरा करने के लिए आपकी मदद. प्रार्थना तुम्हाला, उपवास तुम्हाला उद्देश पूर्ण करण्यासाठी मदत करेल. प्रार्थना आपको आपका उद्देश पूरा करने के लिए मदद. तुम्हाला देवाच्या सानिध्यात बसणं तुम्हाला देवा उद्देश पूर्ण करण्यासाठी मदत करेल. बैठने के लिए आपको परमेश्वर का उद्देश्य आपको मदत करेंगे. चांगले मित्र जे आहेत ते तुम्हाला नाकारावे लागतील, म्हणजे ज्या चांगल्या मित्रांना स्वीकारावं लागेल. अच्छे दोस्तों को आपको स्वीकारना पड़ेगा. वाईट मित्रांना सोडावं लागेल. पूरे दोस्तों को आपको नकारना अशा पड़ेगा. नातेवाईक जे तुम्हाला उद्देशापासून लांब नेतात त्या सगळ्या नातेवाईकांना धिक्कारावं लागेल. ऐसे रिश्तेदार जो आपको आपके उद्देश्य से दूर लेके जा रहे हैं आपको उनको भी नकारना जे पड़ेगा. उद्देशाकडे घेऊन जातात त्या नातेवाईकांनाच केवळ स्वीकारलं पाहिजे. देश के और जो लेके जा रहे हैं उन रिश्तेदारों को आपको स्वीकारना है. हे सगळं करावं लागेल. ये सारी चीजों को आपको करना पड़ेगा. त्यावेळेस तुम्ही केवळ जगणार नाही तर तुमच्या जीवनाला काहीतरी उद्देश असेल. उस समय सिर्फ आप जिएंगे नहीं, आपके जीवन का कोई उद्देश्य भी होगा. कारण केवळ जगणं महत्वाचं नाही. क्योंकि सिर्फ जीना जरूरी नहीं है. मनुष्याला 969 वर्ष जगला. मनुष्य ने 969 साल आणि बायबल लिहितं तो मरून गेला. बायबल सांगतं की तो मरून गेला. पवित्र शास्त्र कहते हैं उसके बाद वो मर गया. पण बायबल हनोकाविषयी काय म्हणतं माहिती आहे? पवित्र शास्त्र हनोक के बारे में क्या कहता है? की तो देवाबरोबर चालला. परमेश्वर के साथ. हालेलुया. 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 तो देवाबरोबर चालला. वो परमेश्वर के साथ. त्याच्यानंतर तो नव्हता. उसके बाद वो नहीं थे. कारण त्याला देवाने नेलं. क्योंकि परमेश्वर ने उन्हें उठा लिया. हालेलुया. हालेलुया. देवाबरोबर चालणारा मनुष्य अशा प्रकारे एका विशेष उद्देशाने चालत असतो. परमेश्वर के साथ चलने वाला इंसान ऐसे विशेष उद्देश्य के साथ चलता है. म्हणून केवळ जगणं महत्वाचं नाही. इसलिए सिर्फ जीना जरूरी तर नहीं. देवाबरोबर आजच आरंभ करा की प्रभूजी मी केवळ जगणार नाही. इसे आगे शुरुआत करके प्रभु मैं सिर्फ जीऊंगा. माझ्या जीवनाला काहीतरी उद्देश आहे. मेरे जीवन का कुछ न कुछ. या कामासाठी मी पृथ्वीवर आहे. जिस कार्य के लिए मैं यहाँ पर हूँ. मी मरेपर्यंत ते पूर्ण होणारच. मरते दम तक उसे पूरा करूँगा. हालेलुया. हालेलुया. ते मरण्यापूर्वी परमेश्वराकडून त्याची सुरुवात मागून घेणं आजच तुमच्या हातात आहे. मरने से पहले उसकी शुरुआत करना आज आपके हाथ में है. देव सुरुवात करू इच्छितो तुमच्याद्वारे काही. परमेश्वर आपके द्वारा किस चीजों की शुरुआत करना कारण चाहते हैं. बरेच लोक त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. कई सारे लोग उसके आज दुनियाभरी आणि आज परमेश्वराकडे प्राप्त अपने ऊपर करा. परमेश्वर से अपने उद्देश्यों को मांगे. दुसरी गोष्ट स्वतःला आपण ओळखलं पाहिजे. उद्देशाजवळ जाण्यासाठी उद्देश्य के पास जाने के लिए दूसरी बात जो हमें अपने आप को पहचानना गलातियर्स पत्र याचा पहिला अध्याय आणि 11वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन.
पहिली कोरिन्थी 11 पहिलं वचन. पाऊल काय म्हणतो त्याच्याविषयी तिथं वाचायला मिळेल. पहली कोरिन्थी की 11 उसकी पहली आयत. जसे मी ख्रिस्ताचे अनुकरण करणार आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. तुम मेरी सी चाल चलो जैसे मैंने मसीह की सी चाल चलता हूँ. या ठिकाणी पौलानी आपल्या स्वतःचं अनुकरण करायला सांगितलेलं आहे. यहाँ पर पौलुस ने उनका खुद का अनुकरण करने के बारे में बताया है. पण तुम्हाला माहिती आहे का आज जगामध्ये लोक तुम्हाला स्वतःचं अनुकरण तुमच्याकडून करवून घेत आहेत. आज संसार में कई सारे लोग उनका अनुकरण आपके द्वारा करवा रहे हैं. एखादा हीरो येतो ऍडव्हर्टाइज मध्ये. कोई हम लोग देखते हैं इश्तिहार में कोई हीरो आता है ज्याने काहीतरी फाटकी जीन्स घातलेली असते, कोई फटी हुई जीन्स उसने पहनी है आणि इकडे तिकडे चिंध्या अडकवलेले असतात शरीराला. शरीर में कुछ लोग जैसे कपडे अर्ध शरीर उघडं असतं त्याचं, आधा शरीर उनका खुला होता है आणि तो कुठून तरी पहाडावरून उडी मारतो. कैसे पहाड़ से वो उठ छलांग लगाता है. बाईक चालवत तो अगदी पहाडावरून येतो और बाइक चलाते हुए पहाड़ पे जाता है आणि तो वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन्स करतो. अलग अलग वो एक्शंस करता है. मग त्याच्यामध्ये येतं की हे ड्रिंक पिल्यानंतर अशी उडी मारू शकतो. उसमें आता है अगर आप कोई ड्रिंक पियोगे तो आपके अंदर ऐसी शक्ति आ जाएगी. हे ड्रिंक पिल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे काम करू शकता. ये ड्रिंक पियोगे तो आप इस तरह से कार्य करोगे. आणि हा सेंट लागल्यानंतर स्त्रिया तुमच्याकडे आकर्षित होतील. अगर सेंट ये लगाएंगे तो महिलाएं आपकी ओर आकर्षित हो जाएंगी. ऍडव्हर्टाइज मध्ये दाखवलं जातं ना हे असं. इश्तिहारों में ये सब दिखाते हैं. मग लगेच हिरो उठतो सकाळी, लगेच तो ऍडव्हर्टाइज पाहून हीरो सुबह एडवर्टाइज देखता है आणि तो जातो एखाद्या दुकानामध्ये, किसी दुकान में जाता है, ते ड्रिंक घेऊन येतो. वो ड्रिंक लेके आता है, तो ड्रिंक प्यायला सुरू करतो. उसे पीना शुरू कर देता है. माहिती आहे तुम्हाला, लोक तुम्हाला त्यांची स्वप्न विकतायत. आप जानते हैं लोग उनके जो सपने वो आपको बेच रहे हैं. त्यांच्या उद्देशाप्रमाणे तुम्हाला चालवत आहे. उनके उद्देश्य की तरफ वो आपको चला रहे हैं. ऍडव्हर्टाइज तुम्हाला काय करते माहिती आहे? इश्तिहार आपको क्या कर रहे हैं? ते तुम्हाला त्यांचा उद्देश, त्यांची स्वप्न, त्यांच्या डोक्यात जे काय ना ते तुम्हाला करायला लावतो. उनके जो उद्देश्य, उनके सपने, उनके दिमाग में जो है वो आपसे करवाते हैं. तुमचं घर किती घाण आहे किंवा अस्वच्छ आहे हे ऍडव्हर्टाइज सांगते तुम्हाला. आपका घर कितना खराब है, कितना गंदा है, वो एक इश्तिहार आपको बताता है. ऍडव्हर्टाइज मध्ये हे तुम्हाला कळतं की टॉयलेट साठी हार्पिक वापरावं लागतं. एडवर्टाइजमेंट में आपको पता चलता है टॉयलेट साफ करने के लिए आपको हार्पिक की जरूरत है. ते टॉयलेट साठी हार्पिक जे धुतलं जातं ना, ते टॉयलेट जे धुतलं ते हार्पिक जे आहे ते फरशीसाठी नाही वापरू शकत तुम्ही. वो जो हार्पिक है वो आप टॉयलेट धोने के लिए रख सकते हो, फर्श साफ करने के लिए नहीं. फर्श साफ करण्यासाठी लाल हार्पिक वापरावं लागतं. फर्श साफ करने के लिए आपको लाल हार्पिक चाहिए. पण ते फर्श फक्त टॉयलेट मधलीच फरशी साफ करण्यासाठीच ते लाल हार्पिक आहे. वो टॉयलेट वाली फर्श है जिसके लिए लाल घरातली हार्पिक फरशी वापरण्यासाठी तुम्हाला लायझॉल वापरावं लागतं. घर की फर्श के लिए आपको लाइजॉल चाहिए. एकच ऍटम सगळ्यामध्ये आहे, पण तुम्हाला सांगितलं जातं की हे करायचं आहे तुम्हाला. एक ही चीज सब में, लेकिन आपको बताया जाता है कि अलग अलग चीजों के लिए अलग लेडी माणसं सगळं करतात. जो पागल इंसान वो सारी चीजें करते भी है. तुमच्या बाईक पण सगळे बरेच जण हे करत असतील. ऐसे भी कई सारे लोग ऐसे करते होंगे. आपल्याला सांगितलं कोण हे? हमें किसने बताया? ऍडव्हर्टाइजिंग सांगितलं. इश्तिहार वालों ने बताया. नाहीतर आपल्याला कुठं माहिती नहीं तो हमें कैसे मालूम होता? 20 वर्षापूर्वी हे करत होतो आपण. 20 साल पहले क्या हम ये फरशी धुण्यासाठी, टॉयलेटची फरशी, टॉयलेट घासण्यासाठी एकच गोष्ट असायची, फिनेल. फर्श, टॉयलेट, अपने फर्श धोने के लिए हम सिर्फ फिनेल इस्तेमाल. दुसरं काय होतं? दूसरा कुछ क्या था उस समय? पण त्यांनी त्यांचं स्वप्न, त्यांचा उद्देश विकलाय आपल्याला. लेकिन उन्होंने उनके सपने, उनका उद्देश्य हमें बेचा. ऍडव्हर्टाइजचा मारा करून आपल्याला सांगितलंय तू तुझं घर अस्वच्छ आहे हे धू. बाहर इश्तिहार बता के हमें बताया कि तुम्हारा घर बहुत गंदा है, इन चीजों से साफ करें. आपल्याला सांगितलेलं हमें उन्होंने बताया. एखादी ठराविक हिरोईन कपडे घालते तशीच प्रकारे मुलींना कपडे घालायचे. अगर कोई हीरोइन खास तरह के वस्त्र पहनते तो सारे आजकल के युवा लड़कियों को वही कपड़े पहनते हैं. एखादा ठराविक हिरो अशा प्रकारचं घड्याळ किंवा अशा प्रकारचा मोबाईल वापरतो, तोच वापरायचा आहे तरुणांना. अगर कोई हीरो एक खास कोई घड़ी पहनता है तो आजकल के बच्चों, नौजवानों को वही कपड़े पहने, वही घड़ी पहने. एखादा राजकारणी तसं करतो तसंच करायचं. एक कोई राजनीतिक जो कुछ करना चाहता है आजकल के लोगों को वैसे ही. एखादा बॉडी बिल्डर आहे त्याच्यासारखीच त्याला बॉडी बनवायची. कोई बॉडी बिल्डर उसको देख के हमें लगता है वैसे ही बॉडी बिल्डिंग. एखादा झिरो फिगर या आहे हिरोईन आहे तिच्यासारखी झिरो फिगरच बनवायची. कोई हीरो का झिरो फिगर से तो लेडीज को वैसे झिरो फिगर बनानी है. लक्षात घ्या, उद्देश नसल्यामुळं आपण स्वतःच्या चेहऱ्याचा द्वेष करणारी माणसं पृथ्वीवर आहे. आप सोचिए, उद्देश्य के बिना जीने वाले हम अपने खुद के ही शरीर का द्वेष करने लगते हैं. स्वतःच्या शरीराचा द्वेष करणारे अपने शरीर का द्वेष करने लगते हैं. त्याच्यासारखी बॉडी बनवायची. देवाने मला जसं बनवलं तशा प्रकारे नाही राहायचं. परमेश्वर मुझे जिस तरह से बनाया वैसे नहीं रहना है, उसकी तरह मुझे बॉडी बनानी है. तिच्यासारखंच मला गोर व्हायचंय. उसकी तरह मुझे गोल बनना है. मला देवाने काळं सावळं बनवलं नाही, काळं सावळं राहायचं. मुझे परमेश्वर ने काला बनाया ऐसे नहीं, उसकी तरह मुझे गोरा बनना है.
परमेश्वराने मला बुटका बनवलंय तर मला उंच व्हायचंय. परमेश्वर मुझे नाटा बनाया लेकिन मुझे खुद को ऊंचा करो. काही लोकांना उंच बनवलं देवानं तर त्याला उंची कमी करायची. कुछ लोगों को ऊंचा बनाया तो उन्हें अपनी ऊंचाई को कम करना है. उंच लोक फ्लॅट चप्पल घालतात. जो ऊंचे लोग होते हैं हाइटेड वो फ्लैट ते चप्पल. बुटके आहेत ते उंच टाचाचे जो घालतात. नाटे हैं वो बड़े हिचके कपड़े चप्पल पहनते हैं. जे गोरे आहेत ते अंगाला तिथले लोक जे आहेत ना फॉरेन मधले ते म्हणतात की आम्ही थोडे सावळे दिसले पाहिजे. जो गोरे लोग होते हैं फॉरेनर्स वो कहते हैं कि हम थोड़े सांवले दिखें. म्हणून ते उन्हात बसतात सनबाथ घेत. वो धूप में बैठते सनबाथ के लिए. पण इकडचे लोक काय करतात? यहाँ के लोग क्या करते हैं? गोरे होण्यासाठी प्रयत्न करतात. वो गोरे होने के लिए ज्यादा यत्न करते हैं. कोणी कोणाच्या स्वतःच्या शरीरावरतीच प्रेम करायला तयार नाही. कोई भी खुद के शरीर के साथ क्या करने के लिए स्वतःच्या जीवनामधला जे देवानं त्यांना या पृथ्वीवर कशासाठी पाठवले हेच सगळे जण विसरून गेले. परमेश्वर ने किस चीज के लिए धरती पर भेजा है वो सब लोग आजकल भूल गए हैं. कारण लोकांना बऱ्याच लोकांना हे समजलेलंच नाही की मला परमेश्वरानं जाड का म्हणून. क्योंकि लोगों ने समझा नहीं कि परमेश्वर ने मुझे मोटा क्यों बनाया है. परमेश्वरानं मला भारतात जन्माला का घातलं. परमेश्वर ने हिंदुस्तान में मुझे क्यों जन्म दिया है. परमेश्वराने मला काळं का बनवलं. परमेश्वर ने मुझे काला क्यों बनाया है. परमेश्वराने मला गोरं का बनवलं. मुझे गोरा क्यों बनाया. मी उंच का नाही. ऊंचा क्यों नहीं. मला इतक्या गोष्टी का शिकायला मिळाल्या नाही. इतनी सारी चीजें सीखने के लिए मुझे क्यों नहीं मिली. या सगळ्या पाठीमागे उद्देश आहे. इन सबके पीछे उद्देश्य. या सगळ्या पाठीमागे काही सबके पीछे परमेश्वर ने कुछ ना कुछ तय करके. लक्षात घ्या दावीद ज्यावेळेस मेंढरांच्या मागे होता. समझे दाऊद राजा जब भेड़ों के पीछे था. समजा तो मोठा भाऊ असता एक नंबरचा भाऊ असता. अगर वो सबसे बड़ा भाई होता तो सैन्यात असता. तो वो सैनिक बनता. आणि तो कधीच राजा झाला नसता. अब वो कभी भी राजा नहीं. तो लहान होता. वो सबसे छोटा था. म्हणून तो मेंढरांच्या मागे होता. इसलिए वो भेड़ चराने के लिए के पीछे था. तो दिसायला कोवळा होता म्हणून तो मेंढरांच्या मागे होता. वो दिखने में बहुत छोटा था इसलिए वो उन भेड़ों के पीछे. दिसायला धिप्पाड असता तर तो सैन्यामध्ये असता. अगर दिखने के लिए वो अच्छा काटा होता तो वो शायद वो भी सैनिक तो दिसायला धिप्पाड नव्हता म्हणून सैन्यामध्ये तिकडे मेंढरांच्या मागे काम करत होता. वो अच्छा काटा नहीं था इसलिए वो भेड़ों के पीछे. आणि तिथून देवाने त्याला बोलवलं. और वहां से परमेश्वर उससे पूछा. जर तो म्हणाला असता की मी धिप्पाड का नाहीये. अगर वो कहता कि मैं ऐसे अट्टा काटा क्यों मी नहीं. सैन्यात का नाही. मैं सैनिक. माझ्या हातात भाला का नाही. वो बच्ची मी काम युद्धाला जाणार मैं नाही. युद्ध क्यों नहीं जा कर सकता. पण अशा कोवळ्या मुलाला परमेश्वराने बोलवलं आणि गोल्याला त्याच्याद्वारे मारलं. लेकिन ऐसे छोटे दाऊद को परमेश्वर बोला उसके साथ गोलियत को उसने मारा था. लक्षात घ्या ही गोष्ट आपण आपल्या स्वतःच्या जीवनाचा उद्देश जर आपल्याला कळाला तर आपण निश्चित अर्थाने आपल्या स्वतः शरीरावर प्रेम करायला चालू करू. समझे जिस समय हमें अपने जीवन के उद्देश्य के बारे में पता चलेगा अपने शरीर से हम प्रेम करना शुरू कर देंगे. तुम्ही कोणत्या रंगाचे आहात याला देवाशी काही देणे घेणं नाहीये. इससे परमेश्वर को कोई लेना देना नहीं. उद्देशाशी काही देणे घेणं नाही. उद्देश्य के साथ उनका परमेश्वराने तुम्हाला जे टॅलेंट दिले ते तुमच्या रंगामुळे काढून नाही घेतलं जाणार. परमेश्वर ने आपको जो टैलेंट है आपके कलर के कारण उसे निकाल नहीं देंगे. परमेश्वराने तुमच्यामध्ये जे पोटेन्शियल ज्याला आपण म्हणतो ना जे तुमच्यात सामर्थ्य टाकलेलं आहे ते सामर्थ्य तुमची जाडी उंची रंग सगळं बघून नाही टाकलेलं. परमेश्वर ने आपके अंदर जो सामर्थ्य है वो आपकी जो ऊंचाई आपका जो मोटापन है उसे देख के नहीं दिया है. परमेश्वराने तुमच्यामध्ये ते सामर्थ्य केले मग तुमची उंची जाडी काही मॅटर करत नाही. परमेश्वर ने आपके अंदर वो सामर्थ्य है तो आपकी ऊंचाई आपकी मोटाई उसे कोई मायने नहीं रखता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून उद्देशाला शोधायचा प्रयत्न करा. अनुकरण बंद करा अशा घाणेरड्या लोकांचं. इसलिए किसी का अनुकरण करना बंद करें उसके विपरीत उद्देश्य को ढूंढना शुरू करें. काही जण हिरोचं अनुकरण करत आहेत. हीरो का अनुकरण काही जण करें. बॉडी बिल्डरचं अनुकरण करत आहेत. काहीतरी देवाच्या लोकांना सुद्धा असा विश्वास नाही असं वाटतं की त्याची मिनिस्ट्री मोठी आहे माझी पण तशीच होईल. परमेश्वर के लोगों को भी लगता है उसकी मिनिस्ट्री बड़ी है तो मेरी भी ऐसी होनी चाहिए. देवानं त्या उद्देशाने देवानं त्याला त्या ठिकाणी बोलवले. परमेश्वर ने किसी उद्देश्य के साथ उन्हें वहां पे रखा है. परमेश्वराने तुला खेड्यात ठेवलेलं आहे. परमेश्वर ने आपको किसी खेड़े में रखा है. खेड्यात सेवा करणारा देवाच्या दृष्टिकोनातून निकृष्ट दर्जाचा असं नाहीये. वहां पर परमेश्वर की नजर में कोई छोटा नहीं जो किसी खेड़े में कोई व्यवस्था कर रहा है. आणि सेवा कर रहा है. आणि जर तू जे शहरात सेवा करताय परमेश्वरा दृष्टिकोनातून तो खूप उंच आहे असं नाहीये. लक्षात अगर बड़ी शहर में कोई सेवा करे इसका मतलब ये नहीं कि परमेश्वर की नजर में बहुत वो बड़ा है. तुमच्याद्वारे चमत्कार झाले आणि नाही झाले तर तुम्हाला परमेश्वर तुमच्यावर प्रेमच करत नाही अशा प्रकारे नाहीये. आपके द्वारा चमत्कार हो या ना हो इसका मतलब ये नहीं कि परमेश्वर आपसे प्रेम करते नहीं करते. विश्वासदारांच्या मध्ये कॉम्पिटिशन लागलेलं आहे. त्याच्याकडे दान आहे ते माझ्याकडे पण पाहिजे. विश्वासियों में भी ये होड़ लगे कि किसी के पास दान है तो मेरे पास भी वो. तो चांगला बोलू शकतो पण मी पण चांगलं बोललो पाहिजे. अगर वो अच्छा बोल सकता तो मैं भी अच्छा बोलूंगा. तो चांगला प्रार्थना करतो पण मी पण चांगली केली पाहिजे. दुआ कर सकता तो मैं भी करूंगा. त्यांचं अनुकरण करणं बंद करा अशा प्रकारे. करना बंद करें. कारण तुमचा एक विशेष उद्देश आहे. क्योंकि आपका एक विशिष्ट उद्देश्य. तुम्ही काहीतरी विशेष उद्देशाने जगात आहात. आप किसी विशेष उद्देश्य के भले तुमच्याकडे दान नसेल तरी सुद्धा देव तुमचा वापर करून घेईल. दान है फिर भी परमेश्वर आपका इस्तेमाल करेंगे. भले तुम्हाला कोणी विचारत नसेल तरी पण तुमचा देव उपयोग करेल. कोई पूछे नहीं कि परमेश्वर आप उनके कार्य के लिए इस्तेमाल करेंगे. परमेश्वराचं सामर्थ्य काम करतं. परमेश्वर का सामर्थ्य कार्य करता है. दान आणि रंग उंची बांधा या सगळ्या गोष्टी काही मॅटर करत नाही. दान आप
आपकी ऊंचाई, आपका रंग, ये कोई चीजें परमेश्वर के सामने कोई मायने नहीं ज्याला रखती। उद्देश समजला ना त्या माणसाकडून परमेश्वर कसंही ते पूर्ण करून घेणार. Amen. जिस इंसान को उद्देश्य पता चला परमेश्वर उससे किसी भी तरह से उसका उद्देश्य पूरा करवा देगा. लोक तुम्हाला त्यांचे ड्रीम किंवा त्यांचे स्वप्न विकतायत लोग उनके सपने आपको बेचते हैं आणि आपण ते विकत घ्यायला और हम लोग उसे आपल्यावर ऍडव्हर्टाईजचा सोशल मीडियातून वापर आणि टीव्ही मधून मारा केला जातो. टीवी, सोशल मीडिया के द्वारा, इंस्टाग्राम के द्वारा हम उसको लिटरली हमारे ऊपर वो इतना आणि ज्यादा आपण त्याला फॉलो करत आहोत. आंधळ्यासारखे लोक आंधळ्यासारखे फॉलो करतात. अंधों की तरह हम उनका अनुकरण कर रहे हैं. आंधळ्यासारखं अशा प्रकारे लोकांना फॉलो करणं बंद करा. अंधों की तरह किसी लोगों का अनुकरण पाऊल या कर. ठिकाणी असं म्हणतो माझं अनुकरण करा. पौलुस यहाँ पर कहते हैं कि मेरा अनुकरण प्रभू करें. येशू ख्रिस्त म्हणाला की माझं अनुकरण करा. प्रभु यीशु मसीह ने कहा कि मेरा अनुकरण करें. आणि पौलाकडे आणि प्रभू श्री ख्रिस्ताकडे ते सामर्थ्य आणि त्या शक्तीने ते उद्देशाने चालत होते म्हणून ते असं म्हणू शकले की माझं अनुकरण करा. पौलुस और यीशु मसीह उस उद्देश्य के साथ वो चले थे, इसलिए वो कह सके कि हमारा अनुसरण. ज्यावेळेस तुम्हाला तुमचा उद्देश सापडेल ना तर तुम्हाला कळेल की कुणाच्या मागे जायचं कुणाच्या मागे जिससे जायचं. आपको उद्देश्य अपना पता चलेगा, आपको पता चलेगा किसके पीछे जाना है, किसके पीछे नहीं जाना. मला हे करण्यासाठी देवाने आणलंय का जगात याचा विचार तुम्ही कराल ये त्यावेळेस. करने के लिए परमेश्वर ने क्या मुझे धरती पर भेजा, इस बात का आप विश्वास करें. तो तसं करतो म्हणून मला तसं केलंच पाहिजे तरच मी चांगला असं अजिबात नाहीये. कोई करेगा तो मैं भी वही करूंगा और वो अच्छा होगा, इसका ये बिल्कुल मतलब नहीं है. पण बऱ्याच वेळेस लोकांना तसं वाटतं कई बार लोगों को ऐसे लगता है आणि मग तिथंच फसगत होती. और वहीं पर हम फंस जाते हैं. मग सगळ्या प्रयत्नांना फोल ठरवलं जातं. आपकी सारी इतने वो सगळ्या ज्या गोष्टी आपण करतो ना त्या सगळ्या शून्य होऊन जातात. सारी बातें जो करते हैं वो शून्य हो जाती है. पण जर खरंच परमेश्वराने तुम्हाला त्यासाठी निवडले का? इन सच में क्या परमेश्वर ने उस चीज के लिए आपको चुना है? पृथ्वीवर त्या कामासाठी आहात का? सच में धरती पर उस कार्य के लिए स्वतःला तपासून पहा. अपने आप को जांचिए. जर सापडला नसेल उद्देश तपासा. अगर आपको अपने उद्देश्य पता तुम्ही नहीं कशासाठी आहात चल या पृथ्वीवर विचार करा. इस धरती पर किस लिए है उसे आप ढूंढिए. आणि लोकांच्या ऍडव्हर्टाईज कडे जे दाखवलं जातं त्याच्या पाठीमागे काय लपलेलं ह्या गोष्टीचा विचार करा. जो दिखाई देते उसके पीछे क्या छुपा है उस चीज पे और ध्यान दें. लक्षात घ्या तुम्ही एका विशेष उद्देशाने तयार केलेलं आप आहात समझे किसी उद्देश्य के लिए आप तैयार किए आणि हैं. म्हणून कुणाचं कसल्याही प्रकारचं अनुकरण करण्यापूर्वी विचार करा की मला परमेश्वराने त्याचं सारखं काम करण्यासाठी बोलवलंय का? क्या किसी का अनुकरण करने के पहले आप ये समझे कि क्या उसकी तरह कार्य करने के लिए परमेश्वर आपली कुणाबरोबर तुलना करण्यापूर्वी याचा विचार करा की मला त्याच्या सारखं देवाने बनवलंय का? किसी के साथ अपनी खुद की तुलना करने से पहले ये समझे कि क्या उसकी तरह परमेश्वर ने आपको भी उसी चीज तुम्ही के लिए कोणत्याही चुना है. गोष्टीची तुलना करता आप किसी भी चीज में कर सकते हैं. रंगाची तुलना करा रंग की हो सकती उंचीची है, तुलना करा आपकी ऊंचाई की हो बॉडी सकती शेपची है, तुलना करा म्हणजे आपल्या शरीर- अंगाच्या शेपची तुलना करा. अंगठी की हो सकती है. पण या कसल्याही गोष्टीची तुलना करण्यापूर्वी विचार करा की देवाने मला त्याच्यासारखं किंवा तिच्यासारखं बनवलंय का? आपको इस चीज की तुलना करने से पहले समझे कि परमेश्वर आपको उस स्त्री या उस पुरुष की तरह आपको चुना है. माझं एक व्यक्तित्व वेगळं व्यक्तित्व आहे मेरा खुद का एक व्यक्तित्व है, वो अलग है. आणि परमेश्वराने मला विशेष उद्देशाने या जगात परमेश्वर ने विशेष उद्देश्य इसके साथ मुझे या सगळ्या भेजा गोष्टी है. बाकीच्या मॅटर करत ये नाही. सारी चीजें बाकी मायने नहीं रखती. परमेश्वराने तुमच्याद्वारे ते काम करून घ्या. परमेश्वर आपके द्वारा वो कार्य निश्चित दुसरी करेगा. सर्वात महत्वाची गोष्ट दूसरी सबसे जरूरी बात, आणि स्तोत्र 139, 15 आणि 16 मी जे तुम्हाला सांगत आहे आता हे या ठिकाणी लिहिलेलं आहे की परमेश्वराने तुम्हाला का आता मुख्य मुद्द्याकडे आपण येतो. जो मैं आपको बताना चाहता हूँ सबसे जरूरी जो बात है उसकी तरफ हम आएंगे. भजन संहिता 147 उसका 139 क्षमा कीजिए 139 15-16 उसकी 15 और 16 भी आए. मी गुप्तस्थळी निर्माण होत असताना पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्राने मला पाहिले आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. जब मैं गुप्त में बनाया जाता और पृथ्वी के नीचे स्थानों में रचाया जाता था तब तेरी हड्डियां मेरी हड्डियां तुझसे छुपी न रही. तेरी आंखें ने मेरे पेडोल तत्वों को देखा और मेरे सब अंग जो दिन दिन बनते जाते थे वे रचे जाने से पहले तेरी पुस्तक में लिखे हुए थे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी दावीद काय म्हणतो की माझ्या जीवनात मी पिंड रूपाने ज्यावेळेस आईच्या गर्भाशयामध्ये तयार होत होतो त्याच वेळेस माझी आकृती तुझ्यापासून गुप्त नव्हती. दाऊद राजा कहते हैं जब अपने माँ के गर्भ में रच रहा था तभी मेरा जो शरीर था पेडोल वो परमेश्वर के सामने पहले से दिखाई दे रहा. मी माझी साक्ष सांगतो तुम्हाला. मैं अपनी गवाही आपको बताना चाहता हूँ. मी 4थी मध्ये होतो. मैं 4th कक्षा में था आणि त्यावेळेस मला कावेळ झालेली. कावेळ उस समय मुझे जॉइंटिस हुआ था. कावेळ झाली होती आणि जी कावेळ आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती. अगदी लास्ट स्टेजला. वो बहुत ज्यादा पहले थे मेरे शरीर में लास्ट स्टेज तक था. आणि हे डोळे नाही केवळ तर माझे नख आणि हात असे जसं हळद एखादी लावलेली व्यक्ती असतो ना तशा प्रकारे हळद लावल्यासारखे
माझे हात वगैरे पाय मेरे झाले. सिर्फ आंखें नहीं, मेरे हाथ, मेरे नाखून तक जैसे हल्दी लगाई होते उस तरह से पीले पड़ गए. कावीळसाठी त्यावेळेस इतकं मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं औषध नव्हतं. उस समय इतने बड़े पैमाने पे उसके लिए कोई ऐसी दवा आणि नहीं. खेड्यात राहत असल्यामुळं आमच्या घरातल्या लोकांनी सगळ्यांनी जास्त करून गावठी जे उपाय असतात तेच जास्त करून केले होते. गांव में रहने की वजह से जो गांव में अलग अलग उपाय किए जाते हैं, लोगों मेरे घर वालों ने वही किए. आणि त्यात कहर असा झाला की त्या काळामध्ये आमच्या गावची यात्रा होती. उसके ऊपर और एक बात है कि जब हमारे गांव में वहाँ पर यात्रा होती है, आणि यात्रा असल्यामुळं त्या काळामध्ये ते नॉनव्हेज खाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. उस समय नॉनवेज खाना वगैरह ये सारी बातें हो गई. कावीळमध्ये नॉनव्हेज नाही खायला जात. जॉइंटिस में हम लोग नॉनवेज नहीं खाते आणि ते खाल्ल्यानंतर जास्तच बळावतं. उसकी वजह से वो और बढ़ गया. अगदी लास्ट स्टेजला मला ऍडमिट केलं होतं कोल्हापूरमध्ये हॉस्पिटल. कोल्हापुर के एक अस्पताल में जब मैं लास्ट स्टेज में था, वहाँ पर मुझे भर्ती किया डॉक्टर गया. म्हणाले की हा मुलगा जगणार नाही डॉक्टर ने कहा था ये बेटा नहीं बच पाएगा, आणि शक्य नाही, हा लास्ट स्टेज आहे. ये लास्ट स्टेज है, ये नहीं बच पाएगा. पण परमेश्वराची इच्छा होती की मी इथं तुमच्या समोर सांगितलं. ये परमेश्वर की इच्छा थी कि आपके सामने मैं प्रभु के वचन को बांधूं. त्यावेळेस माझ्या आई वडिलांनी मलाही माहिती होतं उस समय मेरे माता पिता मुझे भी नहीं मालूम था की मी जगणार आहे कि म्हणून. मैं जीऊंगा, पण परमेश्वराने मला जगवलं. लेकिन परमेश्वर ने मुझे जिलाया. आणि त्यावेळेस मी जगणं हे देवाची इच्छा होती. उस समय जीना ये परमेश्वर की इच्छा थी. आणि लास्ट स्टेजला असलेला व्यक्ती परमेश्वराने जगवलं. लास्ट स्टेज पर जो व्यक्ति था उसे परमेश्वर ने जिलाया. आणि परमेश्वराने मला इथपर्यंत आणलं. और परमेश्वर मुझे यहाँ तक लेके मी आया. तुम्हाला माझ्या जीवनाची साक्ष का सांगितली त्याचं कारण आहे. मैंने अपने जीवन की आपको गवाही क्यों दी, उसका एक कारण है. त्या वेळेपासून परमेश्वराचं लक्ष माझ्यावरती होतं उस समय से लेकर परमेश्वर का ध्यान मेरे और था की हा जगला पाहिजे की हजारो लोकांचं तारण याद्वारे मैं घडलं. ये जीना चाहिए कि हजारों लोगों का उद्धार इसके द्वारा होना चाहिए. आणि मग याला जगवलं पाहिजे. इसलिए मुझे जिलाना त्या जरूरी है. उद्देशासाठी परमेश्वराने मला तयार केलं. उस उद्देश्य के लिए परमेश्वर ने मुझे आणि तैयार मला किया जगवलं पण देवानीच. और परमेश्वर ने जिलाया भी. जवळपास 2 महिने मी ऍडमिट होतो. लगभग दो महीने तक मैं भर्ती था अस्पताल आणि में. 2 महिन्यानंतर मला डिस्चार्ज 2 मिळाला. महीने के बाद मुझे डिस्चार्ज आणि मिला परमेश्वराने मला जगवलं. और परमेश्वर ने मुझे जिलाया. आणि सगळे लोक म्हणत होते की हा जगणार नाही. सारे लोग कहते थे ये नहीं जिए, पण प्रभूची इच्छा होती की मी जगावं. नहीं प्रभु की इच्छा थी कि मैं जीऊं. परमेश्वर आपल्या जीवनाच्या बाबतीत अशा प्रकारे उद्देश ठेवून असतो. परमेश्वर हमारे प्रति उनके हमारे जीवन में ऐसे उद्देश्य के लिए बहुत आपण से प्रत्येक जण काहीतरी विशेष उद्देशाने जन्माला आलेलो हम आहोत. हर कोई विशेष उद्देश्य के साथ इस जसं धरती पर मासा जीवन में हैं. मासा जो आहे, मासा जन्माला आला असतो पाण्यामध्ये पोहण्यासाठी. जैसे मछली जन्म लेती है पानी में तैरने के त्याला लिए, कोणी सांगत नाही की पोहायचं असं असतं म्हणून. उसे कोई सिखाना नहीं पड़ता कि किस तरह से तैरते हैं. त्याला कोणी सांगत नाहीये की पाण्यामध्ये अशा प्रकारे इकडे तिकडे जायचं असतं. उसे नहीं पता था मछली को कि पानी में इधर उधर तो ऐसे जाना. पाण्यामध्ये पोहण्यासाठीच जन्मलेला आहे. मछली पानी में तैरने के लिए ही पैदा होती है. बीज जे आहे, झाडाचं बीज जे आहे ते झाड उत्पन्न करण्यासाठीच जन्माला आलेलं आहे. जो बीज होता है वो नया पेड़ तैयार करने के लिए ही जन्म लेता त्याला है. कोणी सांगत नाही की झाड कसं तयार व्हायचं उसे असतं. कोई बताने की लिए जरूरत नहीं कि पेड़ कैसे तैयार कारण होता है. परमेश्वरानं त्याला झाड बनण्यासाठीच तयार केलंय. क्योंकि परमेश्वर ने उससे पेड़ बनाने के लिए उसे तैयार किया. परमेश्वरानं तुम्हाला सुद्धा अशाच कोणत्या तरी विशिष्ट कारणासाठी बनवलेलं आहे. Amen. परमेश्वर ने भी आपको ऐसे किसी कारणवश तैयार किया है. तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही की असं आहे म्हणून. देवाच्या चरणाजवळ बसल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला ते कळू लागेल. Amen. आपको ये बताने की जरूरत नहीं. जब परमेश्वर के चरणों में जाएंगे तो आपको अपने आप पता चल माझ्याजवळ जाएगा. या ठिकाणी मोबाईल आहे मेरे पास यहाँ पर एक मोबाइल है. आणि या ठिकाणी या मोबाईल वरती सॅमसंगचं बॅच लावलेलं आहे. यहाँ पर इस सैमसंग का वहाँ पर पीछे नाम दिया गया है. आणि ह्या मोबाईल मध्ये जवळपास मला माहिती नाहीये किती फंक्शन आहेत. एक आपण असं म्हणतो की एक 100च्या वरती फंक्शन आहे. इस मोबाइल में लगभग 100 के ऊपर फंक्शंस हैं. आणि ह्या सगळ्या फंक्शनला ज्यावेळेस हा मोबाईल तयार केला जातो जिस समय ये मोबाइल तैयार किया जाता है त्यावेळेस या मोबाईल वरती एक प्रत्येक कंपनी जे आहे, कुठल्याही कंपनीचा मोबाईल असू द्या, ते त्यांच्या कंपनीचं काय होतं इमेज लावतात त्याच्यावर. कोई भी कंपनी तैयार करती मोबाइल बनाती है, वो मोबाइल बनाने के बाद अपना वहाँ पर नाम वहाँ पर इमेज बना देती है. त्याच्यावरती शिक्का मारला जातो. उसके ऊपर वो ठपका दिया केवळ जाता है. मोबाईलच नाही सिर्फ मोबाइल तर नहीं. एखादी कार ज्यावेळेस आपण विकत जब घेतो हम कार कोई खरीदते त्या हैं, कार वरती त्यांच्या कंपनीचा एक विशेष सिम्बॉल असतो. कार के ऊपर भी उस कंपनी का एक सिंबल रहता है. एखादं समजा तुम्ही वॉशिंग मशीन घेतलं आपने कोई वॉशिंग मशीन लिया तर है, त्याच्यावरती त्या कंपनीचा सिम्बॉल आहे. उसके ऊपर कंपनी का सिंबल फ्रीज रहता है. विकत घेतला त्याच्यावर कंपनीचा सिम्बॉल फ्रिज आहे. के ऊपर भी कंपनी का सिंबल या है. ठिकाणी कॅमेरा चालू आहे, कॅनॉन, त्याच्यावरती कॅनॉनचा सिम्बॉल आहे. यहाँ पर कैनन का कैमरा, उसके ऊपर भी वो कैनन कंपनी का सिंबल है. बऱ्याच जे प्रोडक्ट्स आहेत त्या सगळ्या प्रत्येकावरती कंपनीचा सिम्बॉल किंवा ज्याला आपण इमेज म्हणतो तशा प्रकारची इमेज चिटकवली गेली. ज्यादातर वस्तुएं हैं तो उनके ऊपर उस कंपनी का सिंबल या इमेज वहाँ पर चिपकाई पण गई तुम्हाला है. माहिती आहे ही इमेज लावण्यापूर्वी लेकिन आप जानते हैं ये इमेज या ये चिन्ह लगाने से पहले या
मोबाईलला बऱ्याच परीक्षांच्या मधून जावं लागतं. इस मोबाइल को बहुत परीक्षाओं से गुजरना पड़ता है. या ज्यावेळेस मी दुकानामध्ये हा मोबाईल खरेदी करण्यासाठी जातो, जब मैं दुकान में मोबाइल खरीदने के लिए त्या बॉक्स वरती लिहिलेलं असतं उस बॉक्स के ऊपर लिखा की होता है 8 GB समजा काय 10 GB 8 GB काय रॅम असेल त्याचं, 8 GB होगा उसका रैम होगा, आणि त्याच्यामध्ये किती स्टोरेज आहे ते लिहिलेलं उसका असतं. स्टोरेज कितना होता है, त्यामध्ये कोणता प्रोसेसर आहे ते लिहिलेलं कौन सा असतं. प्रोसेसर है वो भी लिखा होता है, स्क्रीनचा साईज किती आहे ते पण लिहिलेलं आहे. स्क्रीन का साइज भी लिखा होता है, आणि त्याच्यानंतर स्क्रीनचा त्याची बॅटरी लाईफ किती आहे ते पण लिहिलेलं आहे उसकी त्याच्यावर. बैटरी का लाइफ कितना है वो भी लिखा होता है, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे ऍप्लिकेशन चालतील हे पण त्याच्यावर लिहिलेलं आहे. कौन से एप्लीकेशन चलते हैं वो भी वहाँ पे लिखा पण होता तुम्हाला माहिती आहे हे सगळं लिहिण्यापूर्वी है. ये सब कुछ लिखने से या पहले प्रत्येकाची टेस्ट करतात ते लोक. इस सब की टेस्ट वो मोबाइल के ऊपर हा करते मोबाईल हैं. चालवतात 8 तास, ते म्हणतात की 8 तास चालेल तर 8 तास या मोबाईलला चालवलं जातं. ये अगर वो कहते हैं कि 8 घंटा चलेगा तो पहले उन्होंने 8 घंटा उसको चलाया, उसकी परीक्षा की है. ते म्हणतात की 100 ऍप्लिकेशन चालतील तर 100 ऍप्लिकेशन ऍट अ टाइम चालवले जातात. वो कहते हैं कि 100 एप्लीकेशन चलते हैं तो एक साथ 100 एप्लीकेशन पहले वो चलाते हैं. ते म्हणतात की 2 तासात फुल चार्ज होईल तर 2 तासात फुल चार्ज होतं का याची टेस्ट केली जाते. अगर वो कहते हैं 2 घंटे में पूरी से चार्ज होगा तो पहले वो टेस्ट करते हैं कि सच में 2 घंटे में फुल चार्ज आणि होना मग चाहिए. त्याच्यानंतर कॅमेराची क्वालिटीची टेस्ट केली जाते. उसके बाद कैमरे की क्वालिटी का भी टेस्ट आणि मग म्हटलं जातं की हा HD कॅमेरा आहे, उसके बाद कहा जाता है कि HD हा 4K कैमरा कॅमेरा आहे, हा 4K चा कॅमेरा 4K आहे. कैमरा है. आणि मग हे सगळं त्यांच्या त्या बॉक्स वरती छापलं और जातं. फिर उसके बाद उसके बक्से के ऊपर आणि ये सब छापा जाता सगळ्यात है. शेवटी काय केलं जातं सबसे अंत में क्या किया जाता की है, त्यांचं सॅमसंग नावाचं त्याच्यावर बॅच लावलं. सैमसंग नाम का उसके ऊपर बैच लगाया XYZ दुसरी कुठली कंपनी असेल, या कोई दूसरी कंपनी उनका बैच लगाया पण जाता तुम्हाला माहिती आहे या सगळ्या ह्या मोबाईल मध्ये है. इस मोबाइल में समजा 100 ऍप्लिकेशन 100 एप्लीकेशन अगर है, हे सगळं आपण खरेदी केलं, आणून हे आता खरेदी केलं. ये खरीद लिया हमने, पण हे खरेदी केल्यानंतर केवळ याच्यामध्ये फोन येतो, एक खरीदने के बाद सिर्फ इसमें फोन फोन आता है. जातो, एखादं 2-3 ऍप्लिकेशन आपण वापरतो. 2-3 एप्लीकेशन हम लोग इस्तेमाल पण करते हैं. त्याच्यातले 100 पैकी समजा एक 10 ऍप्लिकेशन वापरले जातात. 100 में से सिर्फ 10 ही एप्लीकेशन त्याचे फीचर 10 फक्त फीचर वापरले 100 जातात. में से सिर्फ 10 ही फीचर हम लोग इस्तेमाल करते बाकीचे हैं. 99 फीचर जे आहेत ते वापरले गेलेले असतात. बाकी के 99 जो फीचर्स हैं हम लोग इस्तेमाल ही नहीं हे करते. केवळ माझ्या मोबाईलच्या बाबतीत नाहीये, ऐसे अपने मोबाइल के बारे में नहीं बोल रहा हूँ, तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलच्या बाबतीत. आप सबके मोबाइल के बारे में भी ये है. तुमच्याकडे समजा स्मार्ट वॉच असेल आपके पास अगर स्मार्ट वॉच, तर ह्या स्मार्ट वॉचच्या बाबतीत पण हे असंच आहे. स्मार्ट वॉच के बारे में भी ऐसा ही याच्यामध्ये है. 24 फंक्शन आहेत, मी काउंट केले. मैंने गिना, उसमें 24 फंक्शंस पण हैं. या 24 पैकी फक्त 2-3 वापरले जातात. 24 में से सिर्फ 2 या 3 इस्तेमाल याच्यामध्ये करते हैं. कॅल्क्युलेटर सुद्धा आहे, इसमें कैलकुलेटर फोन भी है, रिसीव्ह करता येतो, फोन ले भी सकते SMS हैं, पाठवता येतो, SMS भी गाडी ले ऐकता सकते येतात, हैं. उससे गाड़ी भी आणि सीख घड्याळ सकते पण हैं. दिसतं, उसमें तारीख पण घड़ी भी दिसते, दिखते, डेट कॅलेंडर पण आहे, कैलेंडर भी हमारा भरपूर काही गोष्टी आहेत. बहुत सारी चीजें फक्त केवळ घड्याळ पाहण्यापुरतच उपयोग होतो त्याचा. सिर्फ घड़ी देखने के लिए उसका इस्तेमाल होता काही बाकीचा जास्त उपयोग करत. है. बाकी ज्यादा चीज नहीं इस्तेमाल होता. ज्यावेळेस तुम्हाला उद्देश समजतो ना, जिस क्षण आपको उद्देश्य पता चलता है, त्यावेळेस तुमच्या आणि माझ्यामध्ये समजा 100 फीचर्स टाकले गेलेले उस आहेत. समय आपके मेरे अंदर समझे कि 100 फीचर डाले गए हैं. केवळ तुम्ही आणि मी उद्देश न समजल्यामुळं केवळ त्यातले 10च वापरले जातात. आपको और मैं उद्देश्य ना समझने की वजह से हम सिर्फ 10 ही इस्तेमाल कर रहे हैं. मॅक्सिमम 99% पृथ्वीवरची लोक जे आहेत ना, 1% लोक आहेत त्यांना उद्देश समजला नाही, ते सगळे परीक्षेच वापरत आहेत. लगभग 1% इस धरती के लोग हैं वही सारे एप्लीकेशन यूज करते हैं. 99 लोक जे आहेत त्या लोकांनी आपल्या जीवनाचा उद्देश समजल्यामुळं, त्या 99 पैकी 1% लोक आहेत त्या लोकांनी आपला जीवनाचा उद्देश समजल्यामुळं त्यांनी सगळ्या गोष्टीचा पुरेपूर वापर केलेला आहे. जो 99% है उन्होंने अपने उद्देश्य को नहीं पहचाना, इस वजह से जो सिर्फ 1% लोग हैं उन्होंने अपने उस उद्देश्य को पहचाना, इसलिए वो सब चीजों का इस्तेमाल कर पण सकते हैं. 99 लोक जे आहेत त्यांना काहीच समजलेलं नाही, त्याच्यामुळं त्यांच्या जीवनाचं त्यांना उपयोगच कळालेला नाही की नेमकं मी पृथ्वीवर कशासाठी. 99% लोगों ने उद्देश्य ही नहीं जाने तो उनको पता नहीं चला कि वो उसके जीवन के साथ वो क्या करें. कारण तुम्ही आणि मी या पृथ्वीवर तयार करून गेलेलं पाठवलेलं आहे. क्योंकि आपको और मुझे तैयार करके इस धरती पर भेजा. जसं मोबाईलची टेस्टिंग केली, जैसे मोबाइल का टेस्टिंग की किया किती है, तास चालेल, कितने घंटे वो चलेगा. तर तुमच्या आणि माझी पण टेस्टिंग करून पाठवलंय. बरं, आपको और मुझे भी टेस्ट करके भेजा है. तुमच्या आणि माझी टेस्टिंग करून पृथ्वीवर पाठवलेलं आपको आहे. और मुझे भी टेस्ट करके इस धरती पर तुम्ही भेजा आणि है. मी किती लाईफ आपण जगणार आहोत पृथ्वीवर हे अगोदर ठरवलं गेलं. आपका और मेरा जीवन कितने सालों का ये पहले से ही तय करके कोणत्या भेजा है. कोणत्या परीक्षेतून हा जाणार आहे, या परीक्षा सगळ्या परीक्षांसाठी परमेश्वराने तुमच्या आणि माझी तयारी करून पाठवलेलं कौन आहे. से परीक्षाओं से गुजरेंगे, परमेश्वर ने उन सारी परीक्षाओं की तैयारी करके मुझे कोणत्या ठिकाणी राहणार या सगळ्या गोष्टी तयार अगोदरच योजल्या गेलेल्या आहेत. कौन सी जगह हम रहेंगे उसके लिए पहले से ही योजना कारण बनाई है. लक्षात घ्या, तो बॅच लावण्यापूर्वी आप याच्यावर समझिए इसके ऊपर बैच लगाने से पहले पहिल्यांदा सगळे टेस्ट करतात, ते पहले सारी टेस्ट कर सगळी तयारी करतात याची. सारी तैयारी आणि पहले मग हो जाए. मार्केटमध्ये विकतात. उसके बाद उसे मार्केट में त्याच्या बेचा पूर्वी जाता ते मार्केटमध्ये विकत है. नाही. उसके पहले वो मार्केट में नहीं बेचते. जर देवानं स्वर्गीय पित्याला
आपल्याला जर पृथ्वीवर पाठवलं इथं, स्वर्गीय पिता ने अगर हमें इस धरती पर भेजा तर है, लक्षात घ्या त्यानं तुमच्या आणि माझ्यावर माझ्या इमेज मध्ये हा बनवलेला माणूस आहे. परमेश्वर ने आपको और मुझे उनके स्वरूप में बनाया है. तर हे बॅच लावण्यापूर्वी तुमच्या आणि माझी टेस्टिंग केली नसेल का त्यांनी? क्या बैच लगने से पहले आपको और मेरा टेस्टिंग नहीं किया होगा? तुमच्या आणि माझ्याविषयी विचार केला नसेल का या असं करावं क्या लागेल आपने म्हणून? मेरे बारे में ऐसे नहीं सोचा होगा कि ऐसे ऐसे करना है? सगळं काही केलं गेलं. सब कुछ किया गया है. तुम्हाला मला उद्देश माहित नसल्यामुळं लेकिन सिर्फ आपको और मुझे उद्देश्य ना पता होने की वजह से आपण आपल्या पोटेन्शियलचा आपल्या सामर्थ्याचा उपयोगच नाही करू शकत. हम अपने सामर्थ्य का इस्तेमाल ही नहीं कर पाए. कारण माझ्या आणि तुमच्याजवळ पुष्कळ काही आहे. मेरे और आपके अंदर बहुत सी चीजें हैं. आपल्या ब्रेनचा म्हणजे आपल्या बुद्धीचा केवळ 10% सुद्धा आपण वापर केला नाही. अपने बुद्धि का 10% भी इस्तेमाल हम लोग नहीं करते. आणि 10% वापर न आपल्या इतका वापर न केल्या गेल्यामुळं आपल्याला आपला उद्देश समजलेला नाही. लक्षात उसका घ्या, इस्तेमाल ना करने की वजह से हमें अपने जीवन का उद्देश्य पता नहीं आपण चलता. सगळेजण या पृथ्वीवर देवाच्या उद्देशाने पाठवले गेले लोक हम आहोत. सब परमेश्वर के उद्देश्य के लिए इस धरती पर भेजे पण गए. समजा जर आपल्याला देवाने टेस्टिंग करून पाठवले हे जर समजलं, अगर हमें पता चला परमेश्वर ने टेस्ट करने के बाद हमें भेजा, हे जर आपल्याला कळालं की सगळ्या बाजूनी मला तपासलेला आणि पारखलेला मी व्यक्ती आहे, अगर आपको पता चला कि सारी चीजों से देखा परखा हुआ इंसान हम है, आणि तर त्यावेळेस आपण परीक्षांच्या मधून जाणार पण परमेश्वरला कधी नाकारणार नाही. उस समय हम परीक्षाओं से तो गुजरेंगे लेकिन परमेश्वर को कभी वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन्स मधून आपण जाणार, अलग अलग स्थितियों से हम लोग जाएंगे. पण देवाच्या बाबतीत आपण खूप प्रामाणिक जीवन लेकिन जगू. परमेश्वर के प्रति हम लोग प्रामाणिक रहेंगे, बहुत ज्यादा म्हणजे परमेश्वर के जे देवानं तुम्हाला आणि मला सांगितलेल्या त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण खूप चांगल्या प्रकारे तयार असू. परमेश्वर ने आपके और मुझे कोई भी चीज बताएगी उसके लिए हम अच्छे तरह से तैयार रहेंगे. पण बऱ्याच वेळेस आपल्याला हे न समजल्यामुळं कई बार हमें ये पता ना होने की वजह से आपल्याला आपले फंक्शन किंवा आपले फीचर्सच माहित नाही. हमें अपने फीचर्स ही मालूम नहीं, आपल्यामध्ये नेमकं काय आहे या गोष्टीच आपल्याला कळालेलं हमारे नाही. अंदर क्या चीजें हमें मालूम मी नहीं, काय करू शकतो हेच आपल्याला माहिती नाही. मैं क्या कर सकता हूँ यही हमें मालूम कारण नहीं, सैतानानं आपल्याला भोरळ पाडलेले, क्योंकि शैतान ने हमें फंसाया है, जगातल्या लोकांच्या मध्ये गुंतवलेलं आहे. सांसारिक लोगों के बीच में उसे हमने आणि फंसाया मग है. त्याला तो आपल्याला सतत सांगत जातो की तू काय करू शकत नाही, वो हमेशा हमें बताता रहता है कि तुम कुछ नहीं कर सकते, तू अगदी निष्क्रिय आहेस तुम निष्क्रिय हो, आणि कुठल्याही प्रकारच्या गोष्टी तुझ्याकडे होणार नाही. तुमसे कोई चीज नहीं होने पण वाली. आज स्वतःला ठणकावून सांगा की मला माझा उद्देश काय आलाय आणि मी परमेश्वराच्या सामर्थ्यानं सामर्थ्य आहे. मैंने आज अपने आप से बताया कि मुझे परमेश्वर का उद्देश्य मालूम है. कारण देवानं तुमच्यावर सिम्बॉल लावलेला आहे. लक्षात घ्या, परमेश्वर ने आपके ऊपर सिंबल लगाया है, तुमच्यावर सिम्बॉल लावलेला आहे की तुम्ही कुणाच्या इमेज मध्ये तयार केलाय? आपके ऊपर सिंबल लगाया कि आप किसके स्वरूप में बनाए गए, परमेश्वराच्या इमेज मध्ये तयार परमेश्वर के केलाय. स्वरूप में आप आणि जर बनाए गए. परमेश्वराच्या इमेज मध्ये तुम्ही आहे अगर आप परमेश्वर के स्वरूप में बनाए तर गए त्याचं गौरव तुमच्यातून प्रगट होणारच तो होणार. उनका गौरव आपसे निश्चित होगा. त्याला कुणी नाकारू शकत उसे नाही, कोई नकार नहीं त्याला ह्या सकता. जगातली गोष्टी नाकारू शकत नाही. सांसारिक चीजों से नकार नहीं लोक सकते. तुम्हाला म्हणतात तू काळा आहे, तुझ्याद्वारे काय होऊ शकत लोग नाही. कहेंगे आप काले हो, आपके द्वारा कुछ नहीं हो सकता. पण तुम्हाला नाही फरक पडला पाहिजे की मी काळा आहे पण मी देवाच्या इमेज मध्ये आहे, म्हणून मी सर्व काही करू लेकिन शकतो. आपको ये मालूम रहना चाहिए कि आप काले लेकिन परमेश्वर के स्वरूप में हो तो आप सब कुछ कर सकते तुझी उंची कमी आहे, तू काय करू शकत नाहीस. हो. आप नाट्य आप कुछ कर नहीं सकते. पण तुम्हाला हे ठणकावून सांगितलं पाहिजे जगाला की माझ्या उंचीविषयी माझ्या रंगाविषयी जरी तुम्ही विचार करत असाल तर देवाच्या इमेज मध्ये मी आहे, त्यामुळे मी सर्व काही करू शकतो. आपको संसार को बताना चाहिए कि आप किसी भी परिस्थिति में लेकिन आप परमेश्वर की इमेज में बनाए गए हो तो परमेश्वर के लिए आप निश्चित इस्तेमाल होंगे. देवाने मला ह्या जगामध्ये विशेष उद्देशाने पाठवलं. परमेश्वर ने किसी विशेष उद्देश्य के साथ दाविदाला सांगण्यात आलं की तो गोल्यात कसलेला योद्धा आहे. दाऊद को बताया गया था गोलियत वो बहुत अच्छा योद्धा था, कसलेला योद्धा आहे, तो लहानपणापासून युद्ध करतोय बचपन से वो युद्ध करते आणि आए तुला तर युद्धाचा काहीच अनुभव नाही. और युद्ध का तुम्हें कोई भी अनुभव पण नहीं है. दाविदाला माहिती होतं की गोल्याताला मारण्यासाठीच माझा जन्म झालेला आहे. लेकिन दाऊद राजा को मालूम था गोलियत को मारने के लिए मेरा जन्म हुआ. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. के नाम से लक्षात घ्या, देवानं तुमचा जन्म कोणत्या तरी विशेष उद्देशाने समझे परमेश्वर ने किसी उद्देश्य के साथ आपको जन्म तुमच्यावर दिया है. सिंबल लावलं गेलं, आपके ऊपर वो ठपका लगाया तुमची गया टेस्टिंग है. केली आपको गेलेली आहे. टेस्टिंग किया गया है. तुम्हाला सगळ्या परीक्षातून परमेश्वराने नेण्यासाठी अगोदरच सामर्थ्य देऊन सारे केलं. परीक्षा से गुजरने के लिए परमेश्वर ने पहले ही आपको त्याला सामर्थ्य माहिती दिया आहे की तुमची बॅटरी किती टिकणार आहे, है. मालूम है कि आपकी बैटरी कितनी टिकने त्याला वाली माहिती है. आहे कोणते फंक्शन चालणार आहे, मालूम है कौन से फंक्शन चलने त्याला वाले हैं. माहिती आहे किती वेळा चार्ज होणार आहे, जानते कि इतने समय में वो चार्ज त्याला होगी. माहिती आहे तुम्ही किती उपवास करू शकताय, वो जानते कि आप कितना उपवास त्याला कर माहिती आहे सकते तुम्ही हैं. किती राग सहन करू वो शकताय, जानते कितना आप राग है उसको या द्वेष को आप सहन कर त्याला सकते हैं. माहिती आहे की तुम्ही किती कष्ट करू वो शकताय, जानते कि आप कितनी मेहनत कर सकते हैं. त्याला माहिती आहे की तुम्ही किती वर्ष जगणार वो आहात, जानते आप कितने साल जिएंगे. त्याला माहिती आहे की किती दिवस तुम्ही उपाशी राहू शकताय. वो जानते कि आप कितने दिन तक आप भूखे पैसे रह सकते हैं. आणि तेवढंच त्याच प्रकारे परमेश्वर तुम्हाला चालवणार. लक्षात उसी घ्या. रीति से परमेश्वर आपको चलाएंगे. पण बऱ्याच वेळेस आपण हे सामर्थ्य विसरलोय. कई बार हम ये सामर्थ को हम लोग भूल जाते हैं. आपण या गोष्टी विसरलोय की देवाने मला टेस्टिंग करून हम पाठवलं. इन चीजों को भूल गए कि परमेश्वर ने टेस्टिंग करने के बाद देवाने मला सगळ्या गोष्टी आतमध्ये टाकून पाठवल्या. परमेश्वर ने सारी चीजों को मेरे अंदर डाल के मुझे भेजा. उगीच तो म्हणत नाही की मी तुला माझ्या प्रतिरूपाचं बनवलेलं ऐसे आहे. उन्होंने नहीं कहा कि मेरे स्वरूप में मैंने तुम्हें बनाया है. कारण जर आपण त्याच्या प्रतिरूपाचे आहोत अगर उनके स्वरूप में हम बनाए तर गए सगळ्या हैं, गोष्टी अगोदर ठरवल्या तो
केली. सारी चीजें पहले से ही तय की तर गई. आजच गुडघ्यावरती या आज ही अपने घुटनों पे आई. आणि आपला उद्देश, आपल्या जीवनाला कोणता उद्देश परमेश्वराने देऊ केला हा तपासायला. परमेश्वर ने हमें कौन सा उद्देश्य दिया है उसे जांचिए. कारण जर उद्देश नाही समजला, अगर आपको अपना उद्देश्य पता नहीं चला, तर तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये अशाच प्रकारे जीवन जगत राहणार की जशा प्रकारे जगातली लोक जगतायत. जैसे सांसारिक तरह से लोग जीते वैसे हम अपने जीवन को जिएंगे. कारण खूप लोकांनी आपल्या स्वतःचे फीचर्स किंवा स्वतःच्या जीवनात असलेल्या सगळ्या गोष्टीचा वापर केलेला नाही. लोगों ने अपने जीवन की सारी चीजों का इस्तेमाल नहीं किया है. कारण खूप लोकांना हे समजलेलंच नाही की मला टेस्टिंग करून पाठवलं गेलेलं आहे. कई सारे लोगों को ये समझा नहीं कि बहुत टेस्टिंग करके उन्हें भेजा गया है. आणि म्हणून आजच आपल्या जीवनाविषयी तपासा. आज ही अपने जीवन के बारे में अपने आप आणि बायबलचं वचन सांगतं प्रेरितांची कृत्य याचा 26वा अध्याय 16व्या वचनामध्ये. 5 मिनिटं फक्त मला द्या. प्रेरितों के कार्य उसका 26वां अध्याय 16 वचन. सगळ्यात महत्वाची गोष्ट शेवटी आपण ऐकून बंद करूया. ये आखिरी चीज हम लोग देखेंगे. प्रेरितांची कृत्य 26-16. प्रेरितों के कार्य उसका 26वां अध्याय उसकी 16वीं आयत. पढ़ी हिंदी में. हाँ, वचन यूं लिखा है, परंतु तू उठ अपने 26-16. तर उठ आपल्या पायावर उभा राहा, कारण मी तुला एवढ्यासाठी दर्शन दिले आहे की तू जे माझ्याविषयी पाहिले आहे, ज्या बाबत मी तुला दर्शन देणार आहे त्याचा सेवक व साक्षी असे तुला नेमावे. तू उठ अपने पैरों पे खड़ा हो, क्योंकि मैंने तुझे इसलिए दर्शन दिया है कि तुझे उन चालों को भी लेकर सेवक और गवाह ठहराओ जो तूने देखा है, और उनका भी जिसके लिए मैंने तुझे दर्शन दिया है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोमकरपत्र 8वां अध्याय 28वां वचन. रोमियो की किताब 8:28. आणि तुम्हाला माहिती असलेलं वचन आहे सगळ्यांना. आप सबको मालूम है आणि सगळ्यांना पाठ असेल ते. सबको बाय हार्ट पण है. एक नवीन गोष्ट त्याच्यामध्ये आहे. लेकिन उसमें एक नई बात हम देखेंगे. आणि ती गोष्ट तुम्हाला मात्र माहिती नाहीये. वो चीज आपको शायद याद नहीं आणि है. त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणार आहात. उस चीज पर हम लोग ध्यान कारण तिथं असं देंगे. लिहिलंय, वहाँ पे लिखा है, परंतु आपल्याला ठाऊक आहे की, लेकिन हम जानते हैं, माझ्याबरोबर तुम्हाला वाचायचं आहे, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. उत्पन्न करती है. हिंदीमध्ये वाचा. क्योंकि हिंदी मध्ये हम जानते हैं कि जो लोग परमेश्वर से प्रेम रखते हैं उनके लिए सब बातें मिलकर भलाई ही को उत्पन्न करती है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मराठीमध्ये ट्रान्सलेशन योग्य ट्रान्सलेशन आहे. हिंदीमध्ये थोडंसं त्या ठिकाणी गडबड आहे. इंग्लिशमध्ये मी तुमच्यासाठी वाचतो, कारण ते वचन जे आहे ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. रोम 8:28. And we know that God causes all things to work together for good to those who love God, to those who are called according to His purpose. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. मी तुम्हाला इतक्या वेळपासून उद्देश सांगत आहे. इतने समय से मैं आपको उद्देश्य तुम्ही पण बोर झाला असेल म्हणाल की उद्देशाविषयी पास्टर इतकं का सांगत. आप बोल रहे हैं उद्देश्य के बारे में बात. पण तुम्हाला माहित आहे आपल्या उद्देशामध्ये आपला आशीर्वाद लपलेले. लेकिन आप जानते हैं आपके उद्देश्य में आपके आशीष. तुमच्या उद्देशामध्ये तुमचं आरोग्य लपलेलं आहे. आपके उद्देश्य में आपका चंगाई भी. तुमच्या जीवनाचा उद्देशामध्ये तुमची प्रॉस्पेरिटी, तुमचा जो ज्याला आपण वैभव म्हणतो ते वैभव लपलेलं आहे. आपके जीवन का जो उद्देश्य उसमें आपके जीवन का वैभव या प्रॉस्पेरिटी उसमें छुपा हुआ. नाही तर तुम्ही उद्देशाविना बरेच कष्ट कराल. उद्देश्य के बिना बहुत बरीच मेहनत कराल. बहुत मेहनत भी करेंगे. आणि पण हाती मात्र काही लागणार नाही. लेकिन आपके हाथ में कुछ नहीं आएगा. पण जर तुम्हाला हाती लागावं असं वाटत असेल, आपको ऐसा लगता है कि आपके हाथ में कुछ, तुम्हाला असं वाटत असेल की मी जगावं पण शांतीत जगावं, आपको लगता है मैं जीव लेकिन शांति के साथ मी जगणार आहे पण आनंदामध्ये जीवन जगणार, लेकिन आनंद में जीवन. माझ्याकडे भरपूर पैसे असावेत पण त्याच्यामध्ये आनंद पण असला पाहिजे. बहुत धन भी हो लेकिन उसके साथ आनंद भी होना. माझ्याकडे भरपूर बँक बॅलन्स असला पाहिजे पण मला देवासोबत एक आनंदाचं जीवन जगायचं.
बहुत बैंक बैलेंस है, लेकिन परमेश्वर के साथ एक आनंदमय जीवन में जीना चाहता मला माझ्याजवळ भरपूर काही संपत्ती असली पाहिजे, पण माझं कुटुंब सुद्धा आनंदी असलं मेरे पाहिजे. पास बहुत धन है लेकिन मेरा परिवार भी सुखी होना चाहिए. जर असं वाटत अगर असेल आपको ऐसे लग रहा है तर तुम्हाला उद्देशासहित जगावं तो लागेल. आपको उद्देश्य के साथ जीना है, देवाच्या उद्देशासहित जगावं लागेल. परमेश्वर के उद्देश्य के साथ जीना है. नाही तर तुमच्याकडे प्रॉपर्टी असेल नहीं तो आपके पास प्रॉपर्टी होगी पण कुटुंब सुखी नसेल, लेकिन आपका परिवार सुखी नहीं. संपत्ती असेल आपके पास धन होगा पण भरपूर आजार असतील, बहुत बीमारियां होंगी, सगळ्या वाईट गोष्टी वाईट व्यसन असतील, सारी गलत चीजें गलत व्यसन, दोन्ही गोष्टी एकत्र नसणार. दोनों चीजें एक साथ नहीं ते होंगी. काय एकत्र नसणार आहे? एकता क्यों नहीं कारण है? देवाचा संकल्प, देवाचा उद्देश तिथं पूर्ण नाही क्योंकि होत. परमेश्वर का उद्देश्य वहाँ पे पूरा नहीं हो ज्या रहा. कामासाठी देवाने तुम्हाला नेमलं होतं जिस कार्य के लिए परमेश्वर ने ते आपको काम चुना तुम्ही है, नाही करत आहे. वो आप नहीं कर रहे. ते काम तुम्ही ज्यावेळेस कराल, वो कार्य जब आप करेंगे, देवानं ज्या कामासाठी तुम्हाला नेमलेलं आहे, परमेश्वर ने जिस कार्य के लिए आपको ज्या चुना है, कामासाठी देवाने या पृथ्वीवर जिस पाठवले कार्य के लिए आपको इस धरती पर ते भेजा काम है, तुम्ही ज्यावेळेस कराल, वो जब आप करेंगे व तुमच्या खिशात पैसे असोत अथवा नसोत तुम्ही सुखी असाल, तो आपके जेब में पैसा हो या ना हो, आप सुखी होंगे. तुमच्या जवळ संपत्ती असो अथवा नसो तुम्ही आनंदी असाल, आपके पास धन हो या ना हो, आप आनंद रहेंगे. तुमच्या जवळ बँक बॅलन्स असो अथवा नसो तुम्ही खूप आनंदामध्ये जीवन आपके जगा. पास बैंक बैलेंस हो या ना हो, बहुत आनंद वाला जीवन आप जिएंगे. त्या उद्देशानं तुम्ही जर जीवन जगाल तर तुमचं कुटुंब खूप आनंदी असेल. उस उद्देश्य के साथ अगर आप जिएंगे तो आपका परिवार बहुत सुखी होगा. कारण बायबलमध्ये तिथं लिहिलेलं आहे त्या गोष्टी. क्योंकि पवित्र शास्त्र तिथं में लिहिलेलं आहे लिखा है, जे त्याच्या संकल्पाप्रमाणे म्हणजे त्याच्या पर्पज साठी, त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी ज्यानं बोलवलेलं आहे त्याच्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्याचं काम कोणाचं आहे? परमेश्वराचा आहे. हालेलुया. वहाँ पर लिखा है जो परमेश्वर के उनके उद्देश्य के साथ वो चलते हैं, जिन्हें परमेश्वर ने बुलाया उनके कार्य के लिए, उनके लिए सारी बातें भलाई ही उत्पन्न करते. याच्या अगोदर तुम्हाला की केवळ एवढंच कळालं असेल की तुम्हाला असं वाटलं असेल हे वचन वाचून की ठीक आहे, माझ्या जीवनाच्या सगळ्या गोष्टीचं मिळून कल्याणकारक माझ्यासाठी होणार आहे. इसके पहले आपको शायद ऐसे लग रहा हो कि मेरे जीवन की सारी बातें मेरे लिए भलाई उत्पन्न करती. पण नाही, त्या लोकांसाठी ते वचन नाहीये की जे देवाच्या उद्देशाला सोडून भटकलेले आहेत. उन लोगों के लिए वचन है जो परमेश्वर के उद्देश्य को छोड़कर कहीं भटक गए हैं. ज्यांनी देवाच्या उद्देशाला पकडून त्या उद्देशानं जीवन जगत आहे त्यांच्यासाठी ते वचन आहे की तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी मिळून कल्याणकारक होणार. जो लोगों ने परमेश्वर के उद्देश्य को पकड़ के उसके साथ उस तरह के जीवन जी रहे, उनके लिए सारी बातें मिलकर भलाई. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाहीतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही मी काहीही करू द्या, देव माझ्यासाठी चांगलं करणार. लोगों को लगता है मैं कुछ भी करूं परमेश्वर ने अच्छा ही करेंगे. नाही देव करणार सगळे. परमेश्वर मेरे लिए बहुत सारी चीजें सही करेंगे. पण नाहीये, जर तुम्ही उद्देशात सहित जगत असाल, देवाच्या उद्देशासहित, तर निश्चित अर्थानं तुमच्यासाठी चांगलं होणार अगर नाही. आप परमेश्वर के उद्देश्य के साथ जी रहे तो आपके लिए निश्चित भलाई होगी. कदाचित सध्या परिस्थिती बिघडली असेल तुमची, शायद आपकी परिस्थिति शायद सही नहीं, कदाचित तुमच्या समोर काहीतरी अंधकार दिसत असेल तुम्हाला, शायद आपको अंधकार आपको दिखाई दिया. पण जर समजा तुम्हाला ही खात्री आहे तुमच्या मनामध्ये, लेकिन आपके अंदर इस बात के लिए आपके सही हो, जर ही खात्री असेल की मी देवाच्या उद्देशानं जीवन जगत आहे, लेकिन इस बात के लिए आप पूरी तरह से अपने आप को आप जानते हैं कि परमेश्वर के उद्देश्य के लिए आप मी जी तेच रहे काम करताय जे देवाने मला करायला सांगितलंय, हैं. आप वही चीज करें जो परमेश्वर ने आपको करने के लिए कहा है. तर मात्र खात्री बाळगा की अंधकार दूर होणार आहे. तो इस चीज के लिए निश्चित रहे कि अंधकार दूर तर होगा. खात्री बाळगा की हे दिवस निघून जाणार आप आहे. निश्चित रहो कि ये दिन भी तर बदल खात्री जाएगा. बाळगा की आजार दूर होणार. आप निश्चित रहेंगे कि बीमारी दूर तर हो जाएगी. विश्वास करा की परमेश्वर तुम्हाला त्या परिस्थितीतून हात धरून बाहेर काढणार आहे. विश्वास कीजिए परमेश्वर आपको उस परिस्थिति में हाथ पकड़ के निकालेंगे. परमेश्वर तुम्हाला तुमच्या त्या परिस्थितीत राहू देणार नाही, लक्षात परमेश्वर घ्या. आपको उस परिस्थिति में नहीं रहने देंगे. पण जर उद्देश नसेल, अगर आपका उद्देश्य आपके जर जीवन में नहीं है, उद्देशासहित जीवन जगत नसाल, अगर आप उद्देश्य के साथ नहीं जी रहे, भटकलेले असाल, अगर आप कहीं भटक गए हुए तर हैं, अंधकार जाणार नाही. तो अंधकार नहीं तर जाएगा. अंधकार तसंच राहणार. अंधकार वैसा ही आणि रहेगा. म्हणून आजच तुम्हाला देवाच्या चरणाजवळ बसायचं आहे आज ही आपको परमेश्वर के चरणों के पास की आना मी है. ते करताय का जी देवाने मला सांगितलं, क्या मैं वो कर रहा हूँ जो परमेश्वर ने मुझसे कहा है? का मी मित्राच्या नादी लागून वेगळंच काहीतरी करत क्या असतो, दोस्तों के पीछे लग के मैं कोई अलग चीज मी कर रहा हूँ? नातेवाईकाच्या नादी लागून वेगळंच काहीतरी करतो, रिश्तेदारों के पीछे जाके मैं कोई गलत चीज मला कर रहा हूँ? जगातला लोभ सुटलेला आहे, मी ते वेगळंच काहीतरी निघालो. सांसारिक अभिलाषा मेरे पीछे और मैं कुछ अलग ही कर रहा हूँ. जर तसं करत असाल अगर आप ऐसा कर रहे हैं तर विसरून जा की परमेश्वर तुम्हाला मदत तो करेल. भूल जाए कि परमेश्वर आपकी मदद कर रहे पण हैं. आज परमेश्वर तुम्हाला मदत करू इच्छितो, लेकिन लक्षात घ्या. आज परमेश्वर आपकी मदद करना पण चाहते तो हैं. त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्या लोकांस मदत करू वो इच्छितो, उनके उद्देश्य के साथ बुलाए लोगों को मदद करना की चाहते हैं. जे त्याच्या चरणाजवळ बसून त्याच्या इच्छा जाणून घेणारे लोक आहेत त्यांना तो मदत करू जो इच्छितो. उनके चरणों में बैठकर उनकी इच्छाओं को जानने की इच्छा त्यांच्यासाठी त्याला दरवाजे उघडायचे, उनके लिए परमेश्वर को त्यांच्यासाठी चमत्कार करायचे, उनके लिए परमेश्वर को त्यांच्या चमत्कार आजार बरे करायचे त्याला, उनके बीमारियों को त्यांच्या चंगा घरातलं करना दुःख त्याला दूर है. करायचे, उनके घर के दुखों को उन्हें दूर त्यांच्या करना है. घरातली परिस्थिती त्याला ठीक उनके करायची, घर की परिस्थितियों को उन्हें त्यांच्या ठीक करना घरातलं है. कुटुंब त्याला व्यवस्थित अपने करायचे. परिवार को उन्हें ठीक करना है. जर
तसं नसेल, अगर ऐसा नहीं है तर तुम्हाला आजच उद्देश शोधावा तो लागेल. आज ही आपको उद्देश्य ढूंढना पण जरूरी है. बऱ्याच लोक उद्देशापासून भटकले. कई सारे लोग उद्देश्य से भटक गए. तुमच्या स्वतःला हे जाणीव करून द्या की मी जिथं असायला हवं तिथं आहे का. आपको इस बात का एहसास दिलाना है कि जहाँ पर मुझे होना चाहिए वहाँ पर मैं हूँ क्या. कारण जर तसं नसेल, अगर ऐसा नहीं है, जर तुम्ही जिथं असायला हवं तिथं नाहीये तुम्ही, जहाँ पर आपको होना चाहिए वगैरह वहाँ पर आप नहीं है. की स्वतःला उचला परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आणि म्हणा प्रभु मला तू उचल आणि ज्या ठिकाणी मी असायला हवं तिथं नेम. परमेश्वर की उपस्थिति में प्रभु से कि प्रभु मुझे जहाँ से उठा जहाँ पे आप चाहते वहाँ पे मुझे रख दीजिए. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं परमेश्वराने मेंढरांच्या पाठीमागून दाविदाला उचललं आणि राजगादीवर आणून बसवलं. परमेश्वर वचन कहते हैं परमेश्वर ने दाऊद को भेड़ों के पीछे उठ के उस राजगद्दी पर बिठाया. तुम्हाला माहिती आहे दावीद स्तोत्र 23 जे आहे ते राजा झाल्यानंतर लिहिलं नाही त्यांनी. दाऊद ने जो भजन संहिता 23 वो राजा होने के बाद नहीं लिखा था. राजा होण्याच्या अगोदर ज्यावेळेस तो मेंढरांच्या मागे होता त्यावेळेस स्तोत्र 23 जब वो लिहिलं. भेड़ों के पीछे था उस समय उसने वो भजन को लिखा. आणि त्या स्तोत्र 23 मध्ये तो असं म्हणतो भजन संहिता 23 में वो की कहता है माझ्या शत्रूच्या देखत तू माझ्यापुढे ताट वाढतो. मेरे शत्रु के सामने वो तुम मेरे लिए मेज बिछाते हो. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या त्याला माहिती होतं की देव उचलतो क्योंकि उन्हें मालूम है परमेश्वर उठा आणि ले. त्यानंच लिहून ठेवलेलं की परमेश्वर दारिद्र्यास उकिरड्यावर उचलतो आणि राजाच्या पंक्तीला नेऊन उसमें बसवतो. वहाँ पे मैंने लिखा था उस जगह से उठा के वो मुझे राजगद्दी पे बिठाएंगे. कचऱ्यातून उचलतो आणि कचरे में से उठा के मुझे वो राजाच्या पंक्तीला नेऊन बसवतो. वो राजा के साथ बिठाते हैं. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर देवाच्या उद्देशाने तुम्ही बोलवलेले आहात परमेश्वर के उद्देश्य के साथ बुलाए हुए आणि तुम्ही ते करत आहात जे देवानं योजलेलं आहे तुमच्यासाठी, और आप वो करें जो परमेश्वर ने आपके लिए योजना की है, तर निश्चितार्थाने तुम्ही आशीर्वाद होण्यापासून तुम्हाला जगातली कोणती गोष्ट थांबवू शकत नाही. निश्चय आपको आशीषित होने के लिए संसार की कोई चीज आपको कोणतं सामर्थ्य तुम्हाला थांबवणार नाही. कोई सामर्थ्य आपको कोणती शक्ती तुमच्या विरोधात काम करू शकत आपके नाही. विरुद्ध कार्य नहीं तुम्हाला कर. तुमच्या शरीरावर राग करायची गरज नाही. लक्षात घ्या, शरीर का द्वेष करने की जरूरत नहीं है. तुमच्या चेहऱ्याचा राग करायची गरज चेहरे नाही. का द्वेष करने की जरूरत तुमच्या नहीं है. करिअरचा राग करायची गरज नाही. करियर के प्रति गुस्सा करने तुमच्या घरातल्या लोकांवर रागवायची गरज नाहीये. परिवार के लोगों को गुस्सा करने की तुमची जरूरत पत्नी नहीं वाईट आहे किंवा पती वाईट आहे असं म्हणायची गरज नाहीये. है. पति बुरे ऐसे कहने की जरूरत नहीं है. स्वतःला तपासायची गरज आहे अपने आप को जांचने की जरूरत है. की माझ्या स्वतःच्या चेहऱ्याकडे बघू नका की मी काळा आहे गोरा आहे ह्याच्याकडे पाहू अपने नका. चेहरे की ओर ना देखें कि आप गोरे हो या काले मी हो. उंच आहे आणि बुटका आहे याच्याकडे पाहत बसू नाटा नका हो या ऊंचा हो, इसकी तरफ आप ध्यान मत की दें. प्रभूजी मी कसाही असेल पण तुझ्या इमेज मध्ये मी आहे. मैं प्रभु में कैसा भी हूँ लेकिन आपके स्वरूप में माझ्यावर शिक्का मारला गेलेला देवाचा. मेरे ऊपर परमेश्वर का ठपका लगा है. माझ्यामधले जे फंक्शन आहे ते महत्वाचे आहे. परमेश्वर के फंक्शन जो मेरे साथ है वो जरूरी ह्याचा है. रंग मॅटर करत नाही. लक्षात घ्या, इसका रंग कोई मायने नहीं ह्याचे रखता. स्क्रीन मॅटर करत नाही. इसका स्क्रीन कोई मायने नहीं आतमधले रखता. फंक्शन मॅटर करतात की हे कसं चालणार, अंदर के फंक्शन मायने रखते हैं, वो कैसे चलता किती है, दिवस चालणार, कितने दिन चलेगा, किती तास चालेल, कितने घंटे चलेगा. हे याच्यावर मॅटर करतं आतमधले फंक्शन वर. अंदर के फंक्शन के ऊपर ये मायने रखता है. परमेश्वराने हे सगळं ठरवून ठेवलेलं आहे परमेश्वर ने पहले आपके लिए पहले से तय किया आणि मग है. देवाच्या चरणात आज बसा. इसलिए परमेश्वर के चरणों में आज ही बैठ जाइए. प्रभूकडून मागा, प्रभु से मांगिए. प्रभूजी मी जिथं आहे, जिथं असायला हवं तिथं आहे का. प्रभु जहाँ पर मुझे होना चाहिए क्या वहाँ पर मैं हूँ. तर निश्चित अर्थाने परमेश्वर तुमच्या बाबतीत आनंदी तो आहे. निश्चय परमेश्वर आपके प्रति आनंदी आणि है. जर असं तसं नाहीये अगर ऐसा नहीं है तर मी कुठं असायला हवं याचा विचार करा. तो मुझे कहाँ होना चाहिए इसके बारे प्रभूला में विचारा की प्रभू मी कुठं असायला उसे हवं. पूछे कि प्रभु मुझे कहाँ मला होना तिथे चाहिए. घेऊन चल. मुझे वहाँ पे लेके मला चल. तिथे घेऊन चल. मुझे वहाँ लेके मला चल. तिथे जाऊन मुझे बसायचंय, वहाँ जाके त्या बैठना उंचीवर है. जायचं, उस ऊंचाई पे मुझे त्या जाना है. ठिकाणी जायचं, उस जगह पर ते मुझे काम जाना है. करायचे जे तुझी इच्छा वो आहे, कार्य करना है जो आपकी इच्छा है. तोच विचार करायचा आहे जी तुझी इच्छा आहे, वही सोचना है जो आपकी इच्छा है. तेच मित्र असायला हवेत की जी तुझी वही इच्छा आहे, दोस्त चाहिए जो आपकी इच्छा है. जे तेच नातेवाईक माझ्या आजूबाजूला असायला हवेत की जी वही तुझी इच्छा रिश्तेदार आहे. मेरे चारों ओर जो आपकी इच्छा है. कारण तुम्हाला माहिती आहे उद्देशापासून हे सगळेजण भटकवतात बरं. क्या आप जानते हैं ये सारे लोग आपको उद्देश्य से आपको भरमा सकते हैं. आणि मला तुम्हाला सांगण्याजवळ पुष्कळ आहे माझ्याजवळ अजून, आपको बताने के मेरे पास बहुत सारी पण आपल्या चीजें जो टाइम नाहीये म्हणून मी लेकिन ह्या हमारे ठिकाणी बंद पास करत. समय की पाबंदी तो यहाँ पर हम लोग बंद पण करेंगे. एक गोष्ट मात्र तुम्हाला मला सांगू दे एक चीज मुझे आपको बतानी है की आज तुमच्या जीवनाला उद्देश मिळू दे. आज आपके जीवन को उद्देश्य मिले. इथून जात असताना हे म्हणा प्रभूला की मी तुझ्या संकल्पाप्रमाणे बोलवलं गेलेलो व्यक्ती यहाँ आहे से का. जाते समय आप कहे प्रभु कि आपके उद्देश्य के द्वारा बुलाए गए क्या मैं वो व्यक्ति हूँ. जसं मागील दिवसांच्या मध्ये मी तुम्हाला एजकेलाच्या पुस्तकातलं वचन शेवटी दिलं पिछले होतं, दिनों में मैंने एजेकिएल की किताब में से मैंने आपको वचन दिए थे. तशा प्रकारे आज मी तुम्हाला ते वचन सांगत आहे आज मैं आपको वचन बता रहा हूँ. की रोमकरास पत्र 8 अध्याय 28 वचन रोमियो की किताब 8:28 की त्याच्या उद्देशानं बोलवलेल्या लोकांस सगळ्या गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. उनके उद्देश्य के साथ बुलाए हुए लोगों के लिए सारी बातें भलाई ही उत्पन्न करती है. देवानं तुम्हाला दिलेल्या उद्देशामध्ये तुमचं प्रॉस्पेरिटी, तुमचा समृद्धता लपलेली आहे हे लक्षात ठेवा. परमेश्वर ने आपको जिस उद्देश्य से बुलाया उसमें आपकी प्रॉस्पेरिटी उनका उद्देश्य छुपा तुमचा हुआ है. आशीर्वाद तिथंच लपलेला आहे. आपकी आशीषें वहां पर छिपी हुई है. तो उद्देश शोधला की तुमचा आशीर्वाद पण तुम्हाला सापडला. आमीन. जब आप उस उद्देश्य को ढूंढेंगे तो आपकी आशीषें भी आपको मिलेंगी. तुम्हाला असं वाटत असेल की मला आरोग्य कधी मिळेल, उद्देश मिळाल्यावर आरोग्य मिळेल. आपको ऐसा लगता है मुझे चंगाई कब मिलेगी. जब आपको उद्देश्य मिलेगा माझ्या कुटुंबाच्या समस्या कधी दूर होतील. उद्देश मिळाला ना कुटुंबाच्या समस्या मेरे परिवार की समस्या कब दूर होंगी. जब आपको उद्देश्य पता चलेगा. ज्या कामासाठी तुम्ही
तुम्ही पृथ्वीवर आहात ते काम सापडल्याने सापडलं की तुमच्या जीवनातल्या समस्या दूर व्हायला चालू जिस कारण के लिए आप संसार में आए, जब आपको पता चलेगा उद्देश्य, तो आपको सारी समस्याएं दूर हो जाएगी। लोक आयुष्य घालवतात, त्यांचा उद्देश त्यांना माहित नसतो। लोग पूरी जिंदगी बिताते लेकिन उनको अपना उद्देश्य पता त्यांना नहीं। वाटतं मी मटण खाण्यासाठी पार्टी करण्यासाठी मुझे लगता है मटन खाने के लिए, पार्टी करने के लिए, लोकांना नावं ठेवण्यासाठीच मी पृथ्वीवर आहे। लोगों को भला बुरा बोलने के लिए मैं इस धरती पर हूँ। मी निंदा करण्यासाठीच पृथ्वीवर आहे। लोगों की निंदा आलोचना करने के लिए इस धरती पण पर आपण हूँ। या सगळ्यासाठी पृथ्वीवर लेकिन नाही। इस सारी चीजों के लिए मैं इस धरती पर नहीं आपण है। पृथ्वीवर त्याची इच्छा जाणून हम घेण्यासाठी सिर्फ परमेश्वर की इच्छा जानने के लिए यहाँ पर है। एक छोटंसं काम परमेश्वर तुमच्याद्वारे काहीतरी करू इच्छित असेल। एक छोटा सा कार्य शायद परमेश्वर आपके द्वारा करना मला चाहता है। माहिती नाही तुम्ही कशासाठी जिवंत आहात मुझे नहीं मालूम आप किस वजह से जीवित है। आणि तो उद्देश शोधा। उस उद्देश्य को त्या ढूंढें। उद्देशाला आजच तपासा। उस उद्देश्य को आज ही जांचें। प्रभू तुम्हाला मदत करेल। प्रभु आपको मदद प्रभू करे। तुम्हाला मदत प्रभु करेल। आपको मदद करे। आणि येशू ख्रिस्ताजवळ तो उद्देश होता। और यीशु मसीह के पास वो उद्देश्य था। दाविदाजवळ उद्देश होता। दाऊद के पास वो उद्देश्य था। यहोशुआजवळ उद्देश होता। यहोशुआ के पास वो उद्देश्य मोशेजवळ तो उद्देश था। होता। मूसा के पास वो उद्देश्य था। हनुकाजवळ तो उद्देश होता। हानो के पास भी वो पण उद्देश्य था। मथुशेलाजवळ तो नव्हता। लेकिन मथुशेलम के पास वो खूप नहीं मोठं आयुष्य जगून सुद्धा त्याला तो था। एक सापडला। लंबी आयु जीने के बावजूद उन्हें वो पता तुमचं नहीं आयुष्य चला। किती आहे मला माहित नाही। आपकी आयु कितने मुझे नहीं मालूम। छोटा असेल अथवा मोठा असेल, छोटी आयु हो या बड़ी हो, पण परमेश्वर तुम्हाला मात्र आज उद्देश देऊ इच्छितो। लेकिन परमेश्वर आज आपको उद्देश्य देना चाहते हैं। आणि मग आजच तपासा, प्रभू माझं काय आहे मला सांग। आज ही जांचे कि मेरा उद्देश्य क्या है। प्रभू तुम्हाला मदत करो। प्रभु आपको मदत करे। या आपण डोळे बंद आइए करू। हम अपने आप को बंद कर लें।